जीवन गाणे गाणे व्यथासो आनंद सुदे व्यथासो आनंद सुदे प्रकाश किंवा तिमिर सुदे प्रकाश किंवा तिमिर सुदे वाट दिसो अथवा न दिसू दे नात पुढे मज जाणे गाणे माझे जीवन गाणे गाणे. नमस्कार, मी सागर देशपांडे, चतुरंगाचा पुणे कार्यकर्ता. आपणा सर्वांचं चतुरंगाच्या माझे जीवन गाणे या उपक्रमाच्या 12व्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करतो. विद्याकाका आपल्याला नेहमी सांगतात की आपण एकत्र भेटलं पाहिजे, भेटून वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली पाहिजे आणि त्या चर्चेतनंच आपल्याला खूप वेगवेगळे विषय माहिती होतात. पण गेले वर्षभर लॉकडाऊनमुळे आपण एकत्र भेटू शकत नव्हतो, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करू शकत नव्हतो. पण ह्यावर एक तोडगा म्हणून चतुरंगाने एक वेगळा विषय हाती घेतला आणि तो म्हणजे माझे जीवन गाणे. तर माझे जीवन गाणे या उपक्रमातून आपण आपल्याच चतुरंग परिवारातील वेगवेगळ्या सदस्यांना किंवा चतुरंग स्नेहींना आपण व्हर्च्युअली भेटू शकतो, त्यांच्याशी त्यांच्या व्हर्च्युअली गप्पा ऐकू शकतो आणि त्यातून आपल्याला नवनवीन विषय माहिती होतात. तर असाच एक नवीन विषय घेऊन आपल्यासमोर आज येणार आहे आपल्या चिपळूणची कार्यकर्ती ममता ओक. तर ममता काकूला आपण रंगसंमेलनातून किंवा शिबिरांमधून भेटलो आहोतच आणि आपल्याला सर्वांना ममता काकू खूप परिचयाची आहे. पण ती ज्या व्यवसायात काम करते तो व्यवसाय आपल्याला फारसा माहिती असेल असं नाही. तर ती आणि तिचे मिस्टर यांचा चिरांच्या खाणीचा व्यवसाय आहे आणि या व्यवसायावरच ती आपल्या या कार्यक्रमातून आज आपल्याशी संवाद साधणार आहे. आणि या संवादांमध्ये तिला बोलतं करण्यासाठी आपल्या चिपळूणचीच कार्यकर्ती असणारी स्नेहल जोशी तिच्याशी आज संवाद साधणार आहे. तर तुमच्याप्रमाणे मीही या मुलाखतीसाठी खूप उत्सुक आहे. तर चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता आपण लगेच या मुलाखतीला सुरुवात करू आणि बघूया कसा होतो याचा संवाद. नमस्कार रसिको. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नवरात्र अगदी उंबरठ्यावर येऊन टेपलंय. नवरात्र म्हणजे काय हो? सृजनाचा आविष्कार आणि अर्थात स्त्री शक्तीचा जागर. आपल्या अवतीभोवती असंख्य स्त्रिया वेगवेगळी काम करत असतात नाही. त्यातल्या काही स्त्रिया खूपच हटके काम करतात, पण त्या आपल्या आजूबाजूला असून सुद्धा आपण मात्र त्यांच्या कामाबद्दल त्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल अनभिज्ञच असतो नाही का? आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत की तिचा सुरेल जीवन प्रवास ऐकताना तुम्हाला खूपच छान वाटणार आहे याची मला खात्री आहे. जिच्या नावात ममता, वागण्यामध्ये रुजुता आणि चिरेखाणीसारख्या क्षेत्रात काम करताना चिऱ्यांना आकार देत अनेकांच्या हाताला आधार आणि मनाला उभारी देणारी ही ती प्रेरणा. मी कधी माझ्यात मजला ना कधी ग पाहिले, मी कधी माझ्यात मजला ना कधी ग पाहिले, असा प्रश्न कदाचित तिच्या मनात आला असेल आणि त्या प्रश्नाच्या मागे पावलं टाकत असतानाच चिरा क्षेत्रामध्ये आपण काही करू शकू का असं म्हणत तिने ह्या क्षेत्रात कामाला सुरुवात देखील केली. हे सगळं आपल्याला जमेल का असा प्रश्न देखील तिच्या मनात कधी आला असेल. पण त्या सगळ्या प्रश्नांना बाजूला सारून तिने काम पुढे नेलं, कारण चिरा या विषयानं तिच्या मनामध्ये घर केलं होतं आणि तिने घडवलेल्या चिऱ्यांच्या भिंतींनी अनेक घरांना सुरक्षित केलं आणि अर्थात एका स्त्रीचा हात फिरल्यामुळे त्या घरांना घरपण देखील आलं बरं का. अशी ही आपली आजची वेगळी व्यक्तिमत्व असलेली
ममता ओक, तिचं आपण स्वागत करूया. स्वागत आहे ममता तुझं. आज आपण तुझा जीवन प्रवास उलगडणार आहोत. आम्हाला सगळ्यांना खूप उत्सुकता आहे, कारण तुझं क्षेत्र हे खूप हटके आहे आणि त्यामुळे त्या क्षेत्रामध्ये तू कसं कसं पायऱ्या पायऱ्यांनी वर चढत गेलीस याविषयी ऐकायला आम्हाला सगळ्यांना खूप उत्सुकता आहे. आपण सुरुवात करताना तुझ्या शिक्षणापासून चालू करूया. तुझं माहेर कुठलं, सासर कुठलं, दोन्ही जवळची होती का गावं, या सगळ्यापासून थोडंसं आपण सुरुवात करूया. म्हणजे आम्हाला अंदाज येईल की तुझं शालेय शिक्षण किती, मग तू तुझी शालेय पार्श्वभूमी आणि तू करत असलेलं का याचा काही संबंध आहे का फारच वेगळ्या गोष्टी सगळ्या होत गेल्या, काय सांगशील? सर्वप्रथम चतुरंग कार्यकर्त्यांना नमस्कार. माझं शिक्षण ग्रॅज्युएशन BA पर्यंत झालं. अच्छा. शिवाय मी मॉन्टेसरी कोर्स म्हणजे मराठी माध्यम इंग्लिश माध्यमातून केला आहे. बर. आणि कौंडर आणि बोरगाव म्हणजे सासर माझं बोरगाव. अच्छा. आणि माहेर कौंडरला. अच्छा. एक 4-5 किलोमीटरचा अंतर म्हणजे एवढाच फरक. बरं. मग कौंडरला तुझं सगळं शालेय शिक्षण झालं, हो. 10वी पर्यंतचं शिक्षण कौंडरला झालं. हो. आणि मग कॉलेजचं शिक्षण? कॉलेजचं शिक्षण माझं रामपूरला 12वी पर्यंत झालं. अच्छा. तिथून पुढे मार्गतमनला सिनियर कॉलेजला बर बर लास्ट इयर TY पर्यंत झालं. अच्छा. आणि बोरगावला राहणाऱ्या लोकांसाठी सुद्धा रामपूर आणि मार्गतामणे हीच दोन्ही? हो, कारण रामपूर हायस्कूल कसं एकच होतं त्यावेळी. बरं. आता नागपूरच्या शाखा झाले त्याच्यामुळे अच्छा. बरीच हायस्कूल आहे. बरं. आमचं दोघांचंही शाळा एकच होती हायस्कूल. अच्छा. म्हणजे मला असं वाटतंय की कधीतरी बोरगाववरून मार्गतामण्याला येताना म्हणा आणि तू कौंडरवरून मार्गतामण्याला येताना म्हणा, तुमची नक्कीच कुठेतरी भेट झालेली आहे, हा नजरानजर झालेली आहे आणि आपको आपको में प्यार हो गया असं मला वाटतंय. बहुतेक तुमचं लव्ह मॅरेज असावं. हा छान छान. मग त्यांनी प्रपोज केलं? हो. ओके. किती साली लग्न झालं तुमचं? 1999 साली झालं. अच्छा. मग लग्नानंतर तुझ्या असं डोक्यामध्ये काही होतं का की मला व्यवसाय करायचा आहे किंवा मला कुठलं तरी काम करायचं आहे, का तू ग्रॅज्युएट झालेली होतीस तर काय वाटत होतं तुला, म्हणजे का गृहिणीच व्हावं असं वाटत होतं? मला व्यवसाय करावा असं नव्हतं वाटत, मला नोकरी करायची इच्छा होती. अच्छा. पण लग्नानंतर कसं नोकरी मी घरात मोठीच होती, हा. त्याच्यामुळे साहजिकच मी अपेक्षा असतात की तिने घरी राहून काहीतरी करावं, घर सांभाळून बरं. काहीतरी व्यवसाय करावा. हा. पण मला सुरुवातीला माझ्या डोक्यात आलं की नोकरी करायची मी इच्छा माझी बोलून दाखवली. अच्छा. पण त्यांना वाटलं की मी दिवसभर बाहेर गेली हा. तर घर कोण सांभाळणार. बरोबर. आणि आमच्याकडे कसं बोरगावला त्यावेळी गाड्यांची एवढी फ्रिक्वेन्सी नव्हती. मिस्टरांना समाजसेवा करण्याची आवड होती, हा. त्याच्यामुळे गावातली लोक चिपळूण बाजारपेठेवर अवलंबून होती किंवा हा. हॉस्पिटल म्हणा किंवा असं इतर गोष्टींसाठी चिपळूणला यावं लागत होतं. म्हणजे तुमचं विराट चिपळूणला हो, होतं? आम्ही चिपळूणलाच राहतो. लग्नानंतर बोरगावला राहिला? नाही, आम्ही लग्नानंतर चिपळूणलाच राहायला राहत होतो. अच्छा. त्याच्यामुळे आमच्याकडे बऱ्यापैकी लोकांचं जाणं येणं असायचं किंवा बऱ्यापैकी लोक म्हणजे दवाखान्यात बसणे यांच्यासाठी आजारासाठी वगैरे यायचे. त्याच्यामुळे डबा नेऊन दे, जेवणाची सोय कर, राहण्याची सोय कर, आणि मला ते आवडायचं, मी आवडून करायचे. अच्छा. त्याच्यामुळे त्या मिस्टरांना ते एक टेन्शन होतं की ही घराबाहेर पडली दिवसभर तरी कोण करणार. बरोबर. त्याच्यामुळे त्यांनी शक्यतो मला घर सांभाळून काहीतरी कर असा सल्ला दिला. असा सल्ला दिला होता. पण मग काहीतरी कर, म्हणजे नोकरी करायला त्यांचा फारसा अनुकूल नव्हते. अच्छा, घरात राहूनच तुला काय करायचं ते जमलं. पण तुला असं वाटत होतं का की नाही मला बाहेर पडायचंय, मला घर आहे की घर करायचं नाही, तर म्हणून मग तुला कसं काय, म्हणजे आता तुझ्या क्षेत्रामध्ये आहेस, चिरेखाणीचं तुझं काम चालतं, हे फारच वेगळं गोष्ट आहे. मग तिकडे तू कशी काय वाटलीस, म्हणजे चिपळूणमध्ये तर कुठे चिरेखाण वगैरे नाही? नाही, पण आम्ही लहानपणापासून म्हणजे बोरगाव चिरेखाणीसाठी प्रसिद्ध होतं. त्याच्यामुळे आम्हाला लहानपणापासून माहित होतं की बोरगावला चिरेखाणीचा व्यवसाय करतात. अच्छा. आणि मला नोकरी जे करण्याची इच्छा होती, परंतु त्यांचा विरोध असल्यामुळे मी नाही केलं. पुन्हा लग्न झाल्यानंतर एक वर्षभर मी योगा जॉईन केला. आमच्या योग गुरु लड्डा मॅडम त्यांच्याकडे मी शिक्षण घेतलं. नंतर त्या पुण्यात शिफ्ट झाल्या, त्याच्यामुळे त्यांनी मला एक संधी दिली की तू योगावर माझं चालवशील का. त्याच्यामुळे तिथे मी सकाळी 7 ते 8:45 पर्यंत योग बरोबर चालवत होते. म्हणजे नोकरी नाही तर योगा तरी सुरू केलं होतं आणि सगळ्यांना मार्गदर्शन करायला सुरुवात केली. म्हणजे तुला पहिल्यापासून ती आवड होती, करतच होतीस योगा? अच्छा. आणि अजूनही सुरूच आहे? हो, अजून आहे. बरं, छान आहे. मग तू चिरेखाणीचा व्यवसाय तू म्हणतेस की तो कसं काय तू तिकडे वळलीस, म्हणजे तुम्ही बोरगावला चिरेखाण बघायला वगैरे गेला होता, तिथे तू बघितल्यावर तुला असं वाटलं की हा हे काहीतरी वेगळं आहे तर आपण
हरकत नाही बघायला. आम्ही शनिवार रविवार बोरगावला जायचो, बरं. तेव्हा आम्ही असं फेरफटका मारायला जायचो. हा. म्हणजे बऱ्याच ठिकाणी खाणी असल्यामुळे कसं आमचं फिरणं त्याच बाजूला असायचं. बरं. तिथे सगळी लोक काम करताना बघितलं तर मला असं वाटलं की आपण पण ह्या क्षेत्रात उतरलो तर काय होईल. अच्छा. ती नंतर मला क्रेज होती की हा. आपण पण हे काहीतरी असं करावं. बरं. नंतर माझ्या मनातला विचार मी बोलून दाखवलं मिस्टरांशी. बरं. ते म्हणाले करायला काही हरकत नाही, पण त्यासाठी आपल्याकडे जमीन हवी, भांडवल हवं. अच्छा. आणि हे पूर्ण वेळ डिग्रीचे कॉलेजला प्राध्यापक असल्यामुळे हा. त्यांना तो वेळ देता येत वेळ नव्हता. देता येत होता. पण मला एक म्हणायचं की त्यांचा नोकरीला विरोध होता. हो. मग नोकरी तर खरं 10 ते 5 करून आलं की बांधिलकी संपते आणि व्यवसाय ही पूर्णपणे बांधिलकी असते नाही का. मग त्याला त्यांनी कसं काय मान्य केलं? नाही, पण व्यवसाय करायचं म्हणलं तर आम्ही दोघंही आलटून पालटून जाऊ शकतो. बरोबर. नोकरी म्हणजे मी सकाळी 10 वाजता गेले की संध्याकाळी दिवसभर मी घरात नाही. हा. त्याच्यामुळे त्यांना ते नको होतं. अच्छा अच्छा. त्यामुळे व्यवसाय व्यवसाय करायला करावं. चालणार होतं. आणि ते घर सांभाळून मी करणार होते. बरोबर ते चालणार. अंडरलाईन सगळ्यात महत्वाचं होतं की घर सांभाळून करणार हो. होतेस. बरोबर. मग तू चिरेखाड बघितलीस तिथे बोरगावला आणि मग तुला वाटलं की हे आपण करू करावं. शकतो. अच्छा. पण घरी तर तुमच्या व्यवसायाचं कुठलंच हो. हे नव्हतं किंवा माहेरी पण व्यवसाय नाही बरोबर की नाही. हो. म्हणजे सासरी माहेरी कुठेही व्यवसायाचं बाळकडून तुला मिळालं नव्हतं किंवा मार्गदर्शन कुणाचं नव्हतं आणि त्यामुळे हे पूर्णपणे वेगळं क्षेत्र होतं. मग त्यावेळेला कसं काय कोणाचं मार्गदर्शन मिळालं किंवा हे धाडस करूया असं करायला शेवटी कोणतरी पाठीपिची लागतं, तर तसं कोणी तुला त्यामुळे माहेरी माझा व्यवसाय म्हणजे माझे वडील भिक्षुक हे करतात. अच्छा. आणि सासरी म्हणजे माझे सासरे लातूरला सुरुवातीची युनायटेड वेस्टर्न आताची IDBI बँक अच्छा. तिथे नोकरीला आम्ही लातूरला वास्तव्याला होते. बरोबर. त्याच्यामुळे आमचे इथे असं घर आमचं बंदच होतं. बरोबर. घरातून व्यवसायाचं असं काही मार्गदर्शन नव्हतं. अच्छा. पण मला आई माझी नेहमी सांगायची हा. की तुम्ही काहीतरी करा, म्हणजे स्वतः कमवा, दुसऱ्यावर मिस्टरांवर सुद्धा अवलंबून राहू नका. हा. ते डोक्यात होतं. त्याच्यामुळे घर बसून तरी व्यवसाय सुरू करायचा हा. हे अगदी निश्चित होतं. अच्छा. नाही पण मग चिरेखाणीच्यासाठी मार्गदर्शन कुणाचं मिळालं? आम्ही आता गोरगाव वगैरे जायचो. तेव्हा हा. मिस्टरांचा एक मित्र आहे दीनानाथ म्हणून. अच्छा. त्याचा वडिलोपार्जित तो व्यवसाय आहे. त्याच्यामुळे त्याच्याकडे आम्ही जाता येता सहज मी त्याला बोलून दाखवलं की मला हे करायचं असेल तर काय करता येईल. अच्छा. तर त्याने त्याचे अनुभव म्हणजे विचित्र हे सगळंच सांगितलं की भांडवल लागतं, आपण स्वतः तिथे हजर राहावं लागतं, बरोबर. जमीन लागते स्वतःची. हा. पण ते आमच्या आता आम्ही ते घर आमचं बंद असल्यामुळे सासरे तिकडे असताना आमची जमीन घरापुढेशीच फक्त होती. बरोबर. पण जमीन घ्यायची म्हटलं तर आमच्याकडे जमीनही नव्हती. बरोबर. मिस्टरांच्या मदतीने मी जरा एक म्हणजे काकांशी शोधाशोध शोधाशोध सुरू केली. पण मग त्या तुमच्या मित्रांनी असं तुला हे नाही केलं की सगळ्या गोष्टी सांगितल्या सांगितल्या, ह्या हो, अडचणी आहेत, त्या हो. आहेत. पण सपोर्ट दिला. Support दिला. तुम्हाला जरी करायचं असेल तर मी तुम्हाला हो. करेल बदल. म्हणजे त्यांनी काय काय लागतं काय नाही किंवा तुम्ही किती जिद्दीन करू शकता ते त्यांनी सगळं सांगितलं. ओके. म्हणजे कुठेतरी एक ते जिद्द फुलवली हो, हो. मी आहे, मी तुम्हाला म्हणजे पाठिंबा मदत तरी करू शकते, सगळ्यांना पाठिंबा दिला. दिला. आणि मुळात त्याचा तोच व्यवसाय असल्यामुळे त्याला ते काही नवीन हा, नव्हतं. नवीन नव्हतं. बरोबर आहे. म्हणून मग तुम्ही ठरवलं. हो. मग जमिनीचं कसं काय केलं? जमिनीचं म्हणजे आमची जमीन नव्हती, हा. पण मिस्टरांच्या काकांची जमीन होती. बरं. तर ते आधी राहत होते सावंतवाडी कणकवलीला वगैरे. अच्छा. आणि त्यांच्या गावात अजूनही भरपूर जमिनी आहेत. हा. मग त्यांना आम्ही सुरुवातीला विचारलं की तुम्ही जमीन द्याल का म्हणून. हा. तेव्हा आणि त्यांनी सुरुवातीला जो होकार चांगला दाखवला अच्छा. की ठीक आहे तुम्ही करताय ना मी जमीन तुम्हाला देईन. बरं. म्हणजे इव्हन मला मोबदला सुद्धा तुम्ही देऊ नका हे असंही ते हो. खूपच म्हणजे महत्वाची गोष्ट आहे की जमिनीला आज एवढं सोन्याचा भाव आहे म्हणतात तशात आणि काही नाही तू करतेस तर कर, मला हो. बोलता पण नको. खरंच कौतुक आहे. त्याच्यामुळे जमिनीचा प्रॉब्लेम सुटला सुटला, होता. बरोबर. नंतर भांडवल. हा. मग भांडवल मिस्टर माझे डिग्रीचे कॉलेजला प्राध्यापक होते, ते आहेत अजून. हा. आणि ते पार्ट टाइम जॉब तिकडे लोट्यात वक्रतुंड हॉटेलला करत होते. अच्छा. तेव्हा मी त्यांना असंच म्हणलं की आपल्याकडे आता काही भांडवल नाहीये, आपल्याला कुणाकडून तरी हे घ्यावं लागणार होतं. बरोबर. अर्थात सासरे किंवा वडील यांनी पाठिंबा दिला असता, हा. पण मला नाते व्यवहार करायचा नव्हता. खरं. त्याच्यामुळे त्यांनी मग त्यांना मी म्हटलं की तुम्ही असं त्यांच्याकडे मालकाकडे विचाराल का. हा. तर ठीक आहे म्हणाले, विचारून बघतो. अच्छा. मग त्यांनी त्यांना म्हणजे कन्व्हिन्स केलं की तुम्ही, पण त्यांचा व्यावसायिक दृष्टिकोन ते त्यांच्याकडे जात होते. हा. म्हणजे त्यांच्या डोक्यात होतं की हा तिकडे व्यवसाय सुरू केला तर माझ्याकडे येणार नाही. हा. म्हणून त्यांनी सुरुवातीला नकार दाखवला. मग ते म्हणाले की तुला व्यवसाय करायचा आहे का. म्हणाले नाही मला नाही, मिसेसला करायचा. अच्छा. मग ठीक आहे म्हणाले, मी 8-10-15 दिवसात देऊ शकतो. बरोबर. म्हणजे ती भांडवलाची एक सोय झाली. सोय झाली होती. पण हे सरांचं गुडविल की ते हो, त्यांच्याकडे गुडविल. प्रामाणिकपणे करत असलेल्या कामाची पोचपावती होती. पोचपावती. ते सहज म्हणाले की तुम्हाला
पैसा पुरवेल. पूर्वेल. आणि सर पण मला वाटतं तोपर्यंत परमनंट झालेले नव्हते. हा परमनंट नव्हते, त्याच्यामुळे त्यांना मग त्यांना लोन वगैरे मिळणं किंवा ह्या हा, सगळ्या गोष्टी जरा नव्हतं. कठीण होत्या. आणि ते आम्ही फेडू की नाही हा. ही एक शंका होती. बरोबर आहे. त्याच्यामुळे आम्ही असं कुणाकडनं तरी घ्यावंच लागणार होतं. बरोबर. आणि हे मराठी माणसं थोडे असतात की बाबा लोन घ्यायचं, हो. ते फेडायचं कसं काय, किंवा कदाचित तुला घरचे पण म्हणले असतील लोन घेताय तुम्ही जमीनला हो. फेडायला. पण ठीक आहे, सगळ्यांनी विश्वास दाखवला, दाखवला. ते ठरवलं. आणि त्यांनी मालकाने पण तुम्हाला दिले, हो. पैशाचं पाठबळ दिलं. म्हणजे कुठलंही लिहून काही न घेता अरे वा. त्यांनी असे पैसे आम्हाला 50,000 रुपये त्यावेळी दिले. त्यावेळेचं हो. 50,000 1999 हो, 99. 99 साली 50,000 तुम्हाला असंच हो, दिले. तुमच्या प्रामाणिकपणावर हो. विश्वास ठेवून त्यांनी तुम्हाला दिले. आणि मग तुम्ही श्री गणेशा तुमच्या सुरुवात व्यवसायाचा केली. केला. पण जमीन तर मिळाली, आता पैसाही मिळाला. पण ती जमीन असं काही सहजासहजी आता घेतली जमीन आणि लगेच काही चालू केलं असं तर होत नसणार. त्याच्यासाठी पूर्वतयारी बरीच करावी लागत असेल. हो. पण ती आमच्या काकांचीच असल्यामुळे वैयक्तिक त्यांच्याच नावावरती होती. अच्छा. त्याच्यामुळे आम्हाला या पहिल्या खाणीसाठी दुसऱ्या कोणाच्या सह्या किंवा असं काही करावं लागलं नाही. हा. कारण कसं गावामध्ये जमिनी असतात आणि त्याच्यामध्ये बहुबद्धी वगैरे हे पण सगळे प्रकार असतात. अनेक जणांची नावं लावलेली असतात. म्हणजे मला वाटतं ते पण सगळं करावं लागत असणार ना. ते आम्ही दुसऱ्या खाणीसाठी आम्ही ते प्रयत्न केले. म्हणजे पहिल्या खाणीला तुम्हाला अगदी सहजपणे सगळं होत गेलं. अच्छा. आणि मग सुरुवात कशी झाली? जमीन तर मिळाली. हो. पुढे काय? नंतर आम्ही म्हणजे भांडवल उभं राहिलं, जमीन मिळाली. मग ते काका आम्हाला म्हणाले 3 ते 4 गुंठ्यापर्यंतच तुम्ही वापरू शकता, अच्छा. म्हणजे जास्त वापरू नका. पण नंतर पण त्यांना पण ते नवीन होतं. पण त्यांना एक जाणीव होती की आपण एवढ्या वर्षी इथे नसल्यामुळे आपल्या जमिनीत काय पिकणार आहे हे त्यांना माहित नव्हतं. बरोबर आहे. त्याच्यामुळे त्यांनाही ते नवीन होतं की बाबा हे करतायत म्हटल्यानंतर काहीतरी त्यातून आपल्याला मिळेल. आपल्याला नाही मिळेल तर ह्यांना मिळेल. त्याच्यामुळे त्यांनी पण ते लगेच होकार दिला. आणि नंतर आम्ही मग त्या मित्राशी यांच्या बोललो. तो म्हणाला मी, आणि आमच्या सुदैवाने आमचा जो मित्र आहे त्याच्या कडेलाच ही जमीन होती काकांची. त्याच्यामुळे कसं त्याला ते लक्ष ठेवणं सहज सोपं शक्य होतं. पण मग एखाद्या चिरेखाण उभी करायची तर त्याच्यासाठी काय काय प्रोसेस असते? म्हणजे तुम्हाला काही लायसन्स काढावे लागतात का, किंवा लायसन्स काढावे लागतात, मशिनरी किंवा काय? म्हणजे हा सगळा श्री गणेश होता. तो कितीही होय म्हणाला मी बघेल किंवा पाठिंबा दे, तरी आमची खाण आमचा व्यवसाय उभा करण्यासाठी आम्हाला पॉवर टिलर खाणीचं मशीन घ्यावंच लागणार होतं. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की शक्यतो म्हणजे माणसं किंवा पॉवर टिलर डिझेलवर चालणारं मशीन हे तरी तुम्हाला 40-50,000 पर्यंत तुम्हाला स्वतःला ती गुंतवणूक करावी लागेल. त्याच्यामुळे ते आम्ही घेतलं सुरुवातीला. आणि त्यांनी मग त्याच्याकडची 5 माणसं घ्यायची कबूल केलं तेव्हा. म्हणजे माणसाचा पण प्रश्न सुद्धा. त्याच्यामुळे आम्ही 2003 साली आम्ही असं सगळी जमा करून 2003 साल आलो. आणि मग आम्ही घटस्थापनेच्या दिवशी सुरुवात केली. चांगलंय. नवरात्रात जवळ आलेलंच आहे. पण तुमच्या व्यवसायाला वर्ष तरी किती झाली? आता आमच्या व्यवसायाला 17-18 वर्ष झाली. 18 वर्ष झाली. मस्त. आणि मग झालं, सुरुवात झाली. मग ते कसं पॉवर टिलर काम कसं चालतं? पॉवर टिलर तो एक शिकणारा म्हणजे चालवणारा माणूस एक प्रॉपर असतो. तर तो प्रॉपर माणूस असतो. तो डिझेलवर मशीन ते असतं. आणि त्याला शिकवण्यासाठी जो नसेल चालवणार त्याला शिकवण्यासाठी आम्ही त्याला ठेवलं होतं. आणि हा आमचा अनुभवी असल्यामुळे कसं त्याला ते सहज शक्य झालं. आणि त्याच्यामुळे आपण जास्त काही असं हे करावं लागलं नाही. सगळ्यात ही चांगली गोष्ट होती की तुम्हाला नव्याने जरी तुम्ही करत असलात तरी त्या मित्राचा खूपच पाठिंबा सुरुवातीला सगळं होता येत. इथे आपण म्हणू शकतो की जर आपण चांगलं असू तर आपल्याला सगळी चांगली माणसं भेटत जातात नाही. आणि त्यामुळे तुमचं खूप सगळं पटपट होते. म्हणजे जमिनीसाठी फार चिकचिक करायला नाही किंवा पैसा उभा करता आला सहज. मला तो मित्र चांगला मिळाला, सगळं मार्गदर्शन करणार आहे, लोकांची पण सगळी सोय झाली आणि तुमचं सुरू झालं. व्यवसाय सुरू झाला. अच्छा. कसं चालतं चिरेखाणीचं काम? किती तुम्ही आता ही सपाट जमीन आहे त्याच्या खाली किती खोल जावं लागतं? हे सुरुवातीला आपल्यालाही कळत नाही. पण त्यातल्या आमच्या गावात बऱ्यापैकी तज्ञ लोक आहेत. मग त्यांना आम्ही बोलवतो की इथे किती लागेल किंवा किती टोपण, म्हणजे खाली टोपण म्हणजे काय चिरेखाणीची भाषा आहे. किती खोदकाम केलं म्हणजे चांगला दगड लागेल. आम्ही नवीन असल्यामुळे आम्हालाही किती आयडिया नव्हती. पण तो चांगला अनुभवी असल्यामुळे त्यांनी त्यातले जे काही तज्ञ आहेत त्यांनी सांगितलं की ठीक आहे तुम्ही सुरू करा, जांबाचीला नक्की मिळेल. त्याच्यामुळे ती सुरुवात आमची तिथेच झाली. मग तुम्ही सुरुवातीला किती खोल केलं? सुरुवातीला आम्ही 5-6 टोपण खाली गेलो. सुरुवातीचा दगड अतिशय चांगला लागला. पण नंतर थोडीशी फूट म्हणा किंवा असा खराब दगड लागला. आणि आम्हाला तसा व्यवसाय करायचा नव्हता की लोकांना फसवून किंवा काढला दगड नाहीये तरी द्यायचा, गळी पाडायचं असं नव्हतं.
त्याच्यामुळे ही सुरुवात आमची 2-4 वर्षांनी झाली आणि 9-10 सालापर्यंत आमचा हा व्यवसाय तिथे चालू झाला. पण मग ते जेव्हा असा दगड खराब यायला लागला तेव्हा असं कुठेतरी धाकधूक वाजली असेल ना मनामध्ये की अरे आपण एवढं जर करून जर बसलोय आणि जर का फसलं आपलं सगळं तर बोलायला नंतर सगळे खूप असतात. तुमचं चांगलं झालं की सगळे आहे पण जरा कुठे झालं तर असतातच. त्यामुळे कुठेतरी वाटलं असेल की आता काय बाबा होणार. मग ते 1-3 वर्ष आम्ही बंद केलेलं होतं नंतर. अच्छा मग परत बंदच केलं. नंतर बंद केलं म्हणजे आमचं मशीन वगैरे आम्ही पूर्ण पॅक करून ठेवलेलं होतं. म्हणजे आम्हाला लागतच नाही चांगला म्हटल्यानंतर आम्ही ते तिथे बंद ठेवलं. आणि नंतर मग या 1-1.5 वर्षाच्या काळामध्ये मग तुझा खूप घालमेल झाली असेल की अरे आपण करायला तर ठरवलं आणि हे सगळं परत थांबावं लागलं. पण 2004 साली मी प्रेग्नंट होते. त्याच्यामुळे तो काळ मला काही जाता येणं शक्य पण नव्हतं. म्हणजे तो काळ आमचा असाही गेला की मशीन पण बंद ठेवलेली होती. जांभा चांगला लागत नव्हता. आणि नंतर मग आम्ही चौकशी केली की हे काय थांबून चालणार नाही. मग याच्या पुढे आपल्याला आणखी काय करावं लागेल. मग आम्ही थोडे दिवस थांबलो मग आम्ही इलेक्ट्रिक मशीनचा विचार केला. पण तरी सुरुवातीला तुम्ही पॉवर ड्रिलर किती वर्ष केलं म्हणजे आम्ही जेव्हा खराब दगड लागायला लागला की नाही त्यानंतर तो पुन्हा चांगला कधी मिळायला लागला. नाही ते जमिनी थांबवलंच. ती जमीन सोडूनच दिली. हो जमीन सोडून दिली. अच्छा कारण आणखीन खोदून पुन्हा माणसं तेवढा कामगार खर्च किंवा हे डिझेल खर्च त्याच्यामुळे आम्ही ते बंद केलं ते. अच्छा म्हणजे तुम्ही सुरुवात केली आणि तसं तुम्हाला 4-5 वर्ष आम्ही केलं तिथे. 4-5 वर्ष मिळालं. हो 4-5 वर्ष मिळालं आम्हाला. अच्छा म्हणजे 2004 साली आम्ही चालू केलं म्हणजे 3 सालाच्या मध्यात आम्ही चालू केलं घटस्थापना वगैरे आणि 6-7 सालापर्यंत आम्ही चालू होतं ते. अच्छा पण नंतर मग आम्ही ते बंद ठेवून 1 वर्ष आम्ही थांबलो होतो. नंतर मग आम्ही असंच नाही मिस्टरांची ओळख किंवा आणखी आपल्याला काय वाढून करता येईल ते बघण्यासाठी मग आम्ही 1 वर्ष थांबून पुढे मग आम्ही दुसऱ्या मशीनचा जमिनीचा विचार केला. अच्छा पण ह्या 4-5 वर्षाच्या काळामध्ये बाकीच्या तुम्हाला काय काय गोष्टी कराव्या लागल्या म्हणजे तुमचा चिरा झाला आला मिळाला की त्याचं मार्केटिंग किंवा तो आता ते मार्केटिंग कसं करायचं. हा मार्केटिंग आणि आमच्या इथे आधी तो मित्रांचा चांगला असल्यामुळे त्याच्या ओळखीने आम्हाला एक ट्रक मिळाला पाथर्डीत म्हणून दीपक पवार आणि तो आतापर्यंत आमच्याकडे आहे. आम्ही त्याला दुसरीकडे जा म्हटलं तर तो जात नाही. त्याच्यामुळे तो एक माणूस सुरुवातीपासून माणसं जोडलेली ती तुमच्याकडे आहेत. त्याच्यामुळे त्यांनी सुरुवातीला आमच्याकडून दगड उचलला 2-3 वर्ष आणि त्याच्या 2 गाड्या असल्यामुळे म्हणजे ट्रक असल्यामुळे आम्हाला तेवढंच प्रोडक्शन होत होतं आमचं तेव्हा. अच्छा म्हणजे वाहतुकीसाठी ट्रकची सोय झाली. कुठे मार्केटिंग त्याचं कुठे करत होता. आमच्या आजूबाजूच्या गावात आम्ही करतच होतो. अच्छा आणि सगळ्यांनी कसं माहित होतं की या दिनानाथचा हेकडचा दगड म्हणजे चांगला आहे. गोरगावचा दगड म्हणजे चांगलं म्हणजे लोकांचं मत चांगलं होतं की तो दगड चांगलाच असणार. अच्छा अच्छा त्यामुळे मग तुमचं मार्केटिंग आपोआप झालं. आणि तो यांचा मित्र दीपक पवार म्हणून होता टोलकवाला त्याचीही बऱ्याच वर्षाची ओळख असल्यामुळे त्यालाही ते बरं पडलं किंवा हा आपल्याला दगड मिळणार आहे तर आपण त्याच्या ओळखीत त्यांनी तो बाकीच्या सगळ्यांना दिला. बरं पण मग हे दगड काढणं त्याच्यामध्ये लायसन्स वगैरे पण तुम्हाला महसूल अधिकारी सगळीकडे ते फेऱ्या घालावे लागतात हे काम मला नाही करावं लागलं. अच्छा मिस्टरांची ओळख असल्यामुळे का ते तसं रेडिंगवर असल्यामुळे सगळीकडे स्वतः जाऊन बोलून त्यांनी ही कामं सगळी स्वतःहून केली आणि त्यांना त्यात आवड आहे. म्हणजे ही एक सरकारी बाजू सगळी तुला सांभाळायची वेळ नाही कधीच नाही. तू पूर्णपणे त्या खाणीवर लक्ष देऊ शकत होतीस किंवा तिथल्या माणसांचं सगळं बघणं तिथे चिरा व्यवस्थित निघतोय की नाही त्याची मोजणी ह्या सगळ्या गोष्टी करत होतीस आणि हे डोक्याला टेन्शन नव्हतं की ते पूर्णपणे मिस्टरांची बाजू बघायची. कारण शेवटी आपण सरकारी काम किती दहाच्या काम म्हणतो तर तशी परिस्थिती असते पण मग यांच्या ओळखीमध्ये ती कामं होत लवकर. अच्छा मग ते तुम्हाला काय आधी रॉयल्टी वगैरे काही. रॉयल्टी भरावी लागते जेवढं आपण खोदकाम करू तेवढी म्हणजे जेवढे टोपण आपण खोदू तेवढी रॉयल्टी भरावी लागते. आणि आम्ही म्हणजे सासऱ्यांचा किंवा मिस्टरांचा किंवा माझाही तसा हा नाहीये की स्वभाव की आपण दुसऱ्या म्हणजे सरकारी नियमानुसार आपण जे काय असेल ते करायचं. म्हणजे कुठेही आपण असं सापडली तर आपण महिला या उद्योगात आहोत म्हटल्यानंतर आपल्याला कुठे अडचणी येता कामा नाही. त्याच्यामुळे आम्ही जेवढं खोदकाम करू त्याच्यामुळे जास्त रॉयल्टी आम्ही भरत होतो. अच्छा म्हणजे चिरेखाणीचं हा पूर्णपणे तुझ्याच नावावर सुरू होता व्यवसाय आणि त्यामुळे ते कुठेतरी हे होतं. भीती होती म्हणजे मिस्टरांना पण भीती होती की ही महिला म्हणून त्याच्यामुळे तिला कुठे त्रास होता कामा नाही. बरोबर आहे. मग इतर असं काही लोकांचं असतं का म्हणजे रॉयल्टी कमी भरायची आणि चिरा जास्त काढायचा. तसं आमच्या गावात बरेच लोक पहिल्यापासून करत नाही. त्याच्यामुळे कसं महसूल विभागाला पण माहित असतं की लोक असा व्यवसाय करतात
म्हणजे खोदकाम जास्त आणि रॉयल्टी कमी मिळतात. अच्छा. त्याच्यामुळे सुरुवातीला आमच्याकडे पण बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन तसाच होता. बरोबर. पण आम्हाला म्हणजे आम्ही कसं रॉयल्टी जास्त भरत होतो म्हणजे 1-2-3 वर्ष त्यांना कळलं की एवढे प्रामाणिक व्यवसाय करतात. त्याच्यामुळे त्यांची आमच्याबद्दलची एक भावना चांगली झाली. अच्छा. एवढे असं हे चुकून असं करणार नाही. करणार नाही. अच्छा. मग ते हळूहळू त्यांना विश्वास बसत गेला. विश्वास बसत गेला. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांचं पण थोडंसं दृष्टिकोन हो असणारच. आणि त्यांचा दृष्टिकोन म्हणजे हे आमच्या गावातली लोक तसं करतात. इव्हन आमच्या गावातील या व्यवसायात असणारी लोक बऱ्यापैकी असंच करतात. अच्छा. म्हणजे जास्त खोदकाम करायचं आणि रॉयल्टी कमी भरायची. अच्छा. म्हणजे थोडा तो असा फसवा हो असतो. आणि तिथे आपल्याला सचोटीने काम करायचं होतं. अच्छा. ते तुम्ही करत होता. त्यामुळे तुम्हाला त्याचं फळ त्याच्यामुळे मिळत आम्हाला सरकारी कुठेही म्हणजे अशी अडचण आली आहे. नाही. अच्छा. म्हणजे सगळं स्मूथली होत गेलं. म्हणजे त्या 3-4 वर्षाच्या काळामध्ये तुला असं कुठे जाणवलं नाही की नाही. बाबा काही थांबायला लागतंय काही खीळ येते. सुरुवातीला काय तो जरा चिराग करावं लागला. हो. पण त्यानंतर मग 3 वर्ष ते व्यवस्थित हो, होत गेलं. व्यवस्थित. अच्छा. पण तू म्हणालीस की प्रेग्नंट राहिलीस तू आणि मग त्यावेळी त्या काळामध्ये तू जात नव्हतीस अजिबात. हो. 4 महिनेवर वर्षभर तरी जात नव्हते. वर्षभर तू जात म्हणजे पूर्ण जात नव्हते असंही नाही. म्हणजे 15 दिवसांनी 8 दिवसांनी एकदा जाऊन यायचं. पण लगेच जाऊन यावं लागत होतं. पण तोपर्यंत कसं तो मित्र होता दीनानाथ म्हणून तो सगळं मॅनेज करत होता. पण त्याला मी सांगितलं होतं की नाही जमलं मला तर तू लक्ष ठेव. पण त्याने ते लक्ष ठेवल्यामुळे किंवा मिस्टर शनिवार रविवार ते कायम जात होते किंवा 2 दिवसांनी किंवा संध्याकाळी कॉलेज सुटल्या तेव्हा ते जायचे. त्याच्यामुळे ते मला कसं जास्त त्रास नाही झाला त्यावेळी. बरं. म्हणजे थोडक्यात तुझ्यावरच पूर्णपणे जबाबदारी मिस्टरांनी पण टाकली नाही की तू करतेस तर चल मी आहे हो, पाठीशी. हो. आणि मला त्यांचा वाटतं पाठिंबा आहे त्यांना म्हणून व्यवसायाचीच आवड आवड असावी आहे. हो. नाही का. म्हणजे नोकरीपेक्षा त्यांनाही व्यवसायाची आवड आवड आहे आणि ह्या बाकीच्या पण गोष्टी त्यांना सगळ्या जमतात. त्यामुळे मग त्यांनी ते सगळं व्यवस्थित मॅनेज केलं. मग आता तुझ्या मुलीचं नाव मृदुला. हो. मग मृदुला झाल्यानंतर आता तिला कुठे ठेवायचं. आता तर तुला जावंच नक्कीच करायचं लागणार. होतं. जावं तर लागणारच होतं. किंवा तुलाही ते वाटलं असेल की आपण काही जात नाही होत आणि ते जे पॅशन होतं तुझ्याकडे नाही का की मला करायचं. आणि प्रेग्नन्सीमुळे ते थोडंसं म्हणजे थांबल्यासारखं झालं होतं. मग आता मूल झाल्यानंतर तिला कुठे ठेवायचा हा एक प्रश्न असेल. पण तुम्ही राहत होता चिपळूण आणि तुमचं माहेर इकडे कौंढर कोलगावला तर काही शक्यच नाही कारण सासू सासरे तिथे नाही. मग तो सगळा प्रश्न कसा काय सोडवला. सुरुवातीचं 1-1.5 वर्ष मी गेले नाही. पण नंतर माझे धीर आहे त्यांनी मला पण पाठीमागे मी हिला सांभाळेन मी बघेन. अच्छा. त्यांनी पण तिला तिचं केलं भरपूर. म्हणजे धीराचं लग्न झालेलं नव्हतं झालं. आम्ही तिघच राहत होतो. अच्छा. मी आणि मिस्टर आम्ही तिघच राहत होतो. बरं. त्याच्यामुळे त्यांचा तेव्हा ते कॉलेजला होते. त्याच्यामुळे ते दुपारनंतर आले की तिला ते सांभाळायचं बघायचं. अच्छा. म्हणजे त्या पूर्णपणे पुतळीची जबाबदारी त्यांनी घेतली. म्हणजे असंही त्यांनी पाठिंबा चांगला दिला. म्हणजे त्यांना त्या व्यवसायाची आवड नसली तरी त्यांनी तुम्हाला बॅकिंग हो. चांगलं दिलं. पण मग तू पूर्णपणे त्यांच्यावर तिला घेऊन जात होतीस. नाही 1-2 वर्षानंतर आधी मी जात नव्हते. त्या दरम्यान पण क्वचित जावं लागत होते सांभाळत होते. पण नंतर मग जायची वेळ आली तेव्हा थोडीशी मोठी 2.5-3 वर्षाची होती. मग मी सकाळी एसटीने जात होते. 7:30ची एसटी होती. तिला घेऊन जायचं कौंढरला आईकडे सोडायचं आणि मग मी पुढे जायचं. असं 2-2.5 वर्ष मी केलं. म्हणजे एसटीतनं उतरा कौंढरला सोडा तिथून परत असं करायचीस का कौंढर बोरगाव एकच रूट एकच होता. बोरगावच्या आधी कौंढर स्टॉप होता. त्याच्यामुळे तिथे कोणीतरी काका बाबा वगैरे न्यायला यायचे. त्याच्यामुळे ते तिथे तिला घेऊन जायचं मग मी पुढे जायचं. कारण नाही तर परत तिथे जाऊन उतरून पुढे जायचं तुझा वेळ आणखी जाणार. मग ते स्टॉपवर कोणीतरी घ्यायला यायचं. जसं आपण पाळण्याघरात मुलाला सोडतो तसं तिची पिशवी भरून सगळं सोडतो. पण एकच होतं की तुझ्या बाहेरच ती राहत होती. त्यामुळे तुला ती काळजीच नव्हती. आजोळच होतं त्यामुळे आजी आजोबांच्या मामाच्या प्रेमाच्या राहत होती. ती तुला काळजी नव्हती. आणि मग दिवसभर तू तिथे थांबायचीस. आणि संध्याकाळी 6ची गाडी आहे. आमची एकच गाडी आहे 6 वाजता. अच्छा. त्या गाडीने मी परत यायचे. मी परत तिथे तिला घेऊन यायचं कोणीतरी मी यायचं. बरोबर. पुन्हा रिटर्न येताना कौंटर स्टॉप तिथे मुलीला घ्यायचं पुन्हा जायचं. आणि मग घरी गेल्यावर पुन्हा स्वयंपाक आणि सगळं 7-7:30 येईपर्यंत तेवढे वाजायचं. म्हणजे तसं म्हटलं तर हेक्टिक शेड्यूल होतं सगळं नाही का. आणि तसंही उशीर झाल्यानंतर घरात पण कोणी अशी कटकट केली नाही आम्हाला हे सवय ते असेल ते खात होते. आणि मला वाटतं तुला खूप आवड आहे स्वयंपाक करायची पण आवड आहे आणि मुख्य खाऊ घालायची लोकांना खूप आवड आहे. त्यामुळे तू ते आवडीने करत असतो की दमल्यासारखं नाहीच होणार असं काही मला होतच नाही. कारण स्वयंपाक हे तुझं ते पण तुझं कार्यक्षेत्र होतं
आणि म्हणून तेही तू आनंदाने सगळं करत होतीस. मग तुझी लेक पण त्यात सगळी सहभागी होती की ती हो, हो. पण चिरचिर कटकट नाही, कधीच नाही. म्हणजे ती शांतच पहिल्यापासून. म्हणजे तिला ते समजतच होतं की आपल्याला सगळं हे आई आपली काम करणार आहे आणि बरोबर. मग हे सगळं काम करत असताना काही वेळेला खूप वेगवेगळे प्रसंग पण आले असतील ना, काही चांगले काही वाईट असे अनुभव पण कदाचित येऊ शकतात. आता चांगले अनुभव म्हणताना तुम्हाला मिळालेला माणूसच खूप चांगला होता की त्या मित्रांनी तुम्हाला सगळंच मदत केली. म्हणजे तुम्हाला नव्याने आपण काही करतोय असं नाही वाटतं. आणि मग त्यांनी जी माणसं तुम्हाला मिळवून दिली त्या माणसांपैकीच अजूनही तुमच्याकडे काम करतात का? ती पण सुरुवातीला आमची पॉवर टिलरचं मशीन चालू होतं तेव्हा आमच्या गावातलीच माणसं होती. परंतु गावातली माणसं कशी कुठे आपल्या वाडीत लग्न असेल पूजा असेल तर ती 8-8 दिवस येत नाही. आणि त्यांची कशी काम करण्याची इच्छा कमी असते, हार्डवर्क नसतात. तुम्ही सुरुवातीला आम्हाला त्याच कामावर अवलंबून राहावं लागलं. नंतर मग मिस्टरांच्या ओळखीन किंवा 2 वर्ष झाली होती व्यवसायाला त्याच्यामुळे आणि मिस्टर होते बोलके असल्यामुळे चौकशी करून हे करून आम्ही एक माणूस विजापूरला जत म्हणून आहे तिथे आम्ही तो माणूस आम्हाला मिळाला. म्हणजे तो ओळखीनच असं कोणाला तरी मिळाला. मग त्याच्याशी कॉन्टॅक्ट करून आमच्याकडे तो आला आणि तो सुनील म्हणून तो माणूस आला. सुरुवातीला आला तर आतापर्यंत आमच्याकडे एवढी वर्ष झाली तरी प्रामाणिक काम करतो. प्रामाणिकपणे तो काम करतो. म्हणजे तुमच्या कुटुंबाचं सदस्य झाल्यासारखं झालेलं आहे. बरोबर. मग आता हे पॉवर टिलरनी काम करता करता लक्षात आलं की आपल्या डिझेलला खर्च जास्त होतो आणि त्या मानाने प्रोडक्शन होत नाही. पण थोडीशी स्थिर स्थावर तुम्ही व्हायला लागलेलं होतं. मग असं वाटलं का की आता आपण जरा पुढची उडी घेऊया, म्हणजे आता पॉवर टिलर कडनं इलेक्ट्रिक मशीन डोक्यामध्ये आलं का? आला ना, नक्कीच. तर असा व्यवसाय करताना आपला एक तर प्रोडक्शन कमी होत आहे आणि डिझेल खर्च पण जास्त वाढतो किंवा माणसं आपल्याकडे माणूसबळ कमी पडतंय. त्याच्यामुळे आम्ही असंच ओळखीने पॉवर टिलर पेक्षा जास्त काय ऍडव्हान्स काय असेल ते बघितलं. मग रत्नागिरीत त्यांच्या ओळखीने आम्ही एक इलेक्ट्रिक मशीन बघितली. म्हणजे इलेक्ट्रिक मशीन घ्यायचं म्हणजे भांडवल खूप जास्त होतं आमच्या. आणि मागचा हा अनुभव घेता आम्हाला सुरुवातीचं भांडवल आम्ही 50,000 रुपये कसं तरी उभं केलं आणि आता एवढी उडी घ्यायची म्हणजे आम्हाला पण तशी भीतीच होती. किती साधारण इलेक्ट्रिक मशीनची 18-19 लाख रुपये सहज होती. आणि आम्हाला बाकीचा खर्च म्हणजे इलेक्ट्रिक मशीन चालू करण्यासाठी आम्हाला आधी पोल टाकणे, स्वतःची डीपी उभी करणे आणि शिवाय कामगार असतील त्यांच्या सुरक्षेसाठी म्हणून आम्हाला ते वायरिंग वगैरे सगळं व्यवस्थित करावं लागणार होतं. त्याच्यामुळे आम्हाला 25-1 लाख रुपये खर्च सहज येणार होता. पण तशी आम्ही ती इच्छा आमची होती त्याच्यामुळे आम्हाला सगळं ते पटकन होत गेलं. मग आम्ही बँकेचं कर्ज काढलं 25 लाखाचं आणि तेव्हाच तर भीती होती की आपण हे फेडू की नाही. मग ते मिस्टर म्हणाले नाही फेड जमलं नाही आपल्याला तर 19 लाखाचं मशीन आहे ते आपण विकू. पण आपण व्यवसाय पुढे वाढवायचा ही जिद्द होती. आणि आता थोडं कळलं होतं की आपण 50,000 घेतले ते फेडू शकलो. मागच्या 3-4 व्यवसायात वर्षाचा अनुभव असल्यामुळे हे नक्कीच करू शकत होतो. बरोबर. पण मग त्याच जमिनीमध्ये करायचा विचार केलात का आता जमीन पण बदलून बघू? ती जमीन आम्ही सोडूनच सोडली असती. सुरुवातीला नंतर 2-4 वर्षानंतर जांभा चांगला लागला नाही तर आम्ही सोडली होती. नंतर आमच्या गावातलेच एक मोहिते म्हणून आहे त्यांची जमीन आम्ही 15 वर्षाच्या कराराने घेतलेली. आणि ती जमीन त्या जमिनीत आम्ही पण दाखवून घेतली होती की जांभा तिथे चांगला लागणार होता. आणि ती जमीन आम्ही सुरुवातीला घेतली. मोहिते म्हणून त्यांच्याकडून घेतली. ती आम्ही अशी खाणीसाठी जमीन घेताना करारालाच घ्यावी लागते. पण ती जमीन करार करतात. हो करतात. आणि करतात म्हणण्यापेक्षा आमच्याकडे सासऱ्याचा मिस्टरवर लोकांचा गावातला विश्वास होता. त्याच्यामुळे त्यांनी असं नाही म्हणलं की आम्ही तुम्हाला नाही देऊ. माणूस बघून सुद्धा ते व्यवहार करतात. म्हणजे आपण लोकांकडे देतो तर ते नक्कीच व्यवस्थित होणार ही खात्री होती. पण मग या मोहित्यांच्या जमिनीमध्ये कदाचित बऱ्याच जणांची नावं असू शकतात. हो त्यांच्याकडे खूप असतात. त्यांच्या बहिणी किंवा एवढेच काय तर काही जण म्हणजे एक्सपायर पण झालेली होती. आणि त्यांच्याकडे कसं कुणी असं शिकलेलं नव्हतं. त्याच्यामुळे जमीन आपल्या नावावर असावी किंवा काय ह्या गोष्टी त्यांना माहीत पण नसतात. आपल्या गावात ठीक आहे जमीन आहे ना किती नावं आहेत कुणाची काही माहीतच नव्हतं. पण तिथे जवळजवळ त्यांची 20-22 लोकांची नावं होती. मग तेव्हा मिस्टरांनी वेळा सगळ्यांचे ते सातबारे उतारे काढून ते सगळ्यांना भेटून ग्रामपंचायतीत वगैरे जाऊन त्यांची नावं कमी करून त्यांना आवड असल्यामुळे त्यांनी ते त्याच्यात सोपं काम नाही नक्कीच नाही. ते तसे जिद्दीचे होते की त्यांना आवड आहे त्यांची ओळख आहे म्हणून त्यांनी ते केलं. त्यामध्ये तुमचे 6-7 महिने गेले असतील. कर्ज पण मिळणार होतं ना. तो पुरेसा वेळ होता. बरोबर आहे.
आणि मग तुम्ही घेतलं हो. 25 लाखाचं कर्ज घेतलं. तुझ्या नावावर घेतलंस का मिस्टरांच्या नावावर नाही, घेतलं? माझ्या नावावर. अच्छा, म्हणजे तू पूर्णपणे तुझ्या नावावरच तू काही हो, सगळं करत करत होता. होते. म्हणजे बँकिंग त्यांचं होतं हो. पण मेन तू कारण होतीस. ते नोकरीला असल्यामुळे त्यांना एवढं कर्ज घेणं हा, नव्हतं हा, शक्य. हा. आणि तुला ते कुठेतरी होतं की मला करायचंय मला व्यावसायिक म्हणून उभं राहायचंय करायचं, किंवा बरोबर. मला दाखवायचं काहीतरी करून की मी करू शकते नाही का. त्यामुळे तू 25 लाखाची एवढी तेवढी घेतलीस हो. आणि ते होतं म्हणजे कुठेतरी. तेव्हा सुद्धा भीती होतीच, पण हा. मिस्टरांनी हा पाठिंबा दिला की ठीक आहे, आपण 19 तारखेचं मशीन आहे ते विकू हा, शकतो. हा, हा. म्हणजे तेव्हा ते जरा अगदीच काय झालं तर बघू. हो. पण माहिती होतं की माहिती आपण करू होतं, शकतो हो. नाही का. हो. आणि सगळ्यात महत्वाचं तेच आहे नाही का, जिद्द आहे हो. तुमचे काम पाठिंबा पण पाठिंबा ठेवला. होता, परिश्रम करायची तयारी तयारी होती. होती. कुठल्याही परिस्थितीमध्ये काम आपण करायचंय हे कुठेतरी मनामध्ये हम्म. पक्क होतं आणि त्यामुळे तुम्ही ते सुरू हो. केलं. बरोबर. मग ही आता 15 वर्षाच्या कराराने तुम्ही तिथे घेतली आणि मग त्या सुनील बरोबर किती माणसं वगैरे कामाला होती मग तिथे? सुरुवातीला सुनीलनी 2च जोड्या म्हणजे कसं त्यांच्याकडे एक 2 पुरुष येतात. हा. मग त्याला ते आम्ही त्या खाणीच्या भाषेत जोड्या म्हणतो. बरं. मग ते सुरुवातीला ते 3 जण आले होते. हा. मग त्याचा काका एक आणि भाऊ असे दोघे 3 जण ते आले होते. हा. पण त्याला सुरुवातीला त्याला पण असं नवीनच मालक वगैरे तो सुद्धा असा गांगरलेलाच होता की आपल्याला हे जमेल की नाही किंवा काय. बरं. पण त्यांनी पण आम्हाला चांगली साथ दिली हा. आणि त्याच्यामुळे तो आल्यानंतर आमचं इलेक्ट्रिक मशीन चालू केलं आम्ही हा. आणि त्याच्याच मेहनतीवर आम्ही ते चालू केलं खरं. म्हणजे त्याला ती माहिती होती हो, कसं माहिती वापरायचं होती. हो. वगैरे सगळं. नाही, त्याला माहिती होती असा विषय नाही, हा, पण त्याला आम्ही शिकला. ट्रेनिंग किंवा हा, असं हा. सांगितलं होतं म्हणजे हा. काय काय लागणार आहे किंवा काय करावं लागणार आहे. ओके ओके शिकला तो. हो, शिकला. हा, हा. पण तू म्हणालीस की तुम्हाला स्वतःचा डीपी लागतो हो. वायरिंग वगैरे ओळखीचं मग ह्याच्यामध्ये एमएससीबी तुम्हाला कितपत सहकार्य? एमएससीबी पण चांगलं सहकार्य केलं आम्हाला, कारण मिस्टरांची ओळख होती एमएससीबी पण, त्यांचे पण एक तिथे मित्र जावकर म्हणून होते, त्यांनी पण आम्हाला चांगलं सहकार्य केलं आणि आम्ही त्यांच्याकडे जे प्रपोजल दिलं होतं त्यांनी एक 2-3 महिन्यात ते आम्हाला करून दिलं. अच्छा. म्हणजे पोल टाकण्यापासून किंवा म्हणजे डीपी उभारणं, त्याला किती सिक्युरिटी काय लागते, कारण ते माळावर राहणं असल्यामुळे बरोबर. ते काय असं म्हणजे पावसात वगैरे ते पडूनच राहणार होतं. त्याच्यामुळे वस्तीपासून हे सगळं खूप लांब होतं. हो. जंगलामध्ये. जंगलामध्ये. अच्छा. तिथे ते गावाचं हो. गाव चालतं. त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला ते सगळं एमएससीबी जावकर त्यांनी आम्हाला सगळी कल्पना दिली की कसं तुम्हाला चांगल्या पद्धतीनं करता येईल अच्छा. ते त्यांनी सांगितलं. त्याच्यामुळे आम्हाला ते लवकर मिळालं. बरं बरं. मग आता तू म्हणलीस की जंगलामध्ये ती सगळी जागा हो. आहे आणि आता इलेक्ट्रिकचं तुम्ही मशीन घेतलं मग ते पावसाळ्यामध्ये चालवता येतं? नाही, इलेक्ट्रिक पावसाळ्यामध्ये चालवता येतं, हा. पण आम्हाला अशी एक भीती होती की कामगारांचेच आहेत, हा. त्याच्यामुळे त्यांच्या मुलाबाळांना त्रास होईल, शॉक लागेल, Shock लागेल. त्याच्यामुळे आम्ही ती इलेक्ट्रिक मशीन पूर्णपणे बंदच केलेली होती. अच्छा म्हणजे चिरेखाण पावसाळ्यात बंदच बंदच असते. असते. हो. म्हणजे अगदी ते पॉवर ड्रिलरचं असू दे किंवा इलेक्ट्रिक असू दे. पॉवर असं तर कसं पाणी असेल तर हा. तर काहीच करू काहीच करू शकत शकत नाही. म्हणजे 4 महिने पावसात हो, बंद. चिरेखाण बंदच बंदच असतं. असतं. तर तो तुमचा विश्रांतीचा काळ विश्रांतीचा काळ असतो. हो. पण इतर वेळचं सगळं दिवाळी हो, आणि हे हो. खूप हो. म्हणजे जेव्हा लोक जरा आरामात मजा बिजा करायचे हा, ते दिवस असतात, तेव्हा असतात सीझनचा दिवस. सीझनचा दिवस असतो. बरोबर. मग त्या सीझनच्या दिवसामध्ये असं कधी झालं का की अरे घरामध्ये पण काम आहे इकडे पण काम आहे कसं काय मॅनेज करू किंवा घरात लोक काय कितपत हे करतात पण दिवाळीच्या वेळेस सगळ्यांचं सहकार्य होतच होतं. हो. त्यामुळे ते जमत गेलं असं. दिवाळीच्या वेळी कसं होतं ना, मला फराळ तर घरी करायचं असतं आणि मला आवड असल्यामुळे हा. मी तो घरी करते, हा माझा हट्टा आहे. हा, म्हणजे ती मानसिकता नाहीये की विकतचं नाही, आहे आणि त्याचं आणि मानसिकता नाही. बरं. त्याच्यामुळे म्हणजे आमच्याकडे खाणीचं कामगार जवळ नंतर ते सुनील आल्यानंतर त्याला पण कळलं की माणसं चांगली आहे की आपण जास्त पैसे मिळवू शकतो. हा. त्याच्यामुळे त्यांनी आणखी 10 एक माणसं आणलं, मग त्यांनी 18 माणसं जवळजवळ त्यांनी आणलं होतं. अच्छा. त्याच्यामुळे म्हणजे आम्ही असं म्हणायचो की आम्ही दिवाळी घरात साजरी करतोय, मग ती पण आपल्यातलाच एक भाग आहे. तर मी स्वतः फराळ करून मी त्यांना दरवर्षी वा. फराळ अगदी मी आतापर्यंत देते. हा. हे पण खरंच खूप मोठं आहे की कुटुंब आपण एकदा कुटुंबाचे सदस्य म्हणून मानले की आपण जे खातोय तेच त्यांना हो. आपल्याला द्यायचंय. त्यामुळे तू दिवाळीचा फराळ स्वतःच्या हाताने करून त्यांना हो. सगळं ते देतेस. म्हणजे नक्कीच तुमचं खूप जिव्हाळ्याचं नातं सगळं निर्माण हो, झालं. नक्कीच. मग अशी जवळजवळ 18 ते 20 माणसं तुमच्याकडे कामाला हो. 15 वर्ष ती आहेतच हो, किती राहिली. आहे. मग आता ती तिथे माणसं राहणार काम करणार तर मग त्यांच्यासाठी काही तुम्ही सोयी सुविधा केल्या का? हो, कारण ती सोयीसुविधा- फार लांबून आलेली लोक हो. त्यांना हे सगळं नवीन नवीन. होतं. मग त्यांच्यासाठी तुम्ही काय केलं? नाही, सोयीसुविधा म्हणजे आम्ही मेन त्यांची राहण्याची सोय केली. हा. पण आमच्या इथे आतापर्यंत कुणीही म्हणजे खाणीच्या लोकांसाठी हम्म. असं घर बांधून देणं किंवा चाळ तिथे राहायची सोय चांगली कुणी केलेली नव्हती. बरं. किंवा म्हणजे करत नाहीत, ती मानसिकता नसते त्यांची. अच्छा.
म्हणजे ते येतात आणि तंबू ठोकूनच राहतात. अच्छा. पण आम्हाला तसं करायचं नव्हतं की ती पण एक माणसं आहेत, त्यांची मुलं बाळ आहेत आणि ती असं जंगलात राहिल्यामुळे विंचू किंवा साप वगैरे यांची पण भीती असते. त्याच्यामुळे आम्ही सुरुवातीला मग आमचं थोडे एक वर्षभर जाऊन बसत गेला इलेक्ट्रिक मशीन मध्ये. तेव्हा आम्ही त्यांना राहण्यासाठी चाळ बांधून दिली. अच्छा. म्हणजे मी 4-5 खोल्यांची चाळ बांधून दिली. पण पाण्याची सोय तिथे करता नाही आम्हाला आली. कारण पाण्याची सोय केली असती तर आम्ही आज ना उद्या 10-15 वर्षात तिथून निघणार होतो. त्याच्यामुळे ती पाण्याची सोय काय म्हणजे वाढी पण नव्हती, वस्ती नव्हती. त्याच्यामुळे आम्ही सोय विहीर वगैरे किंवा बोरिंग पाडलं असतं तर त्या लोकांना ती सोय होईल पुढे असं पण काही नव्हतं. म्हणजे मंडळी हे खरंच मोठं काम आहे की आपल्याकडे जी कामगार लोक आहेत त्यांची एवढी काळजी घेणं, त्यांच्यासाठी घर उभं करणं, त्यांची पाण्याची सोय करणं. आणि म्हणूनच मला वाटतं तिच्याकडे आजची 15 वर्ष लोक टिकून आहेत ते त्यामुळेच आहेत, नाही का? खरंच हे खूप मोठं तुम्ही करताय की त्यांनी त्या तंबूमध्ये राहायचं आणि ऊन वारा पाऊस सगळं झेलत, नाही का? पाऊस नाही पण निदान ऊन आणि थंडीचे दिवस नाही त्यासाठी तुम्ही त्याला पक्की चाळ बांधली. चाळ बांधली. अच्छा. म्हणजे त्यांना पण एक कुठेतरी विश्वास माणसाला एक खात्री मिळाली की काहीतरी आपल्यासाठी मदत करू शकताय. बरोबर आहे. नक्कीच नक्कीच. मग तिथे ती जी कुटुंबानेच राहत होती ना, म्हणजे बायका मुलं सगळे, तर मग त्या बायका वगैरे पण तेच काम करतात. बायका म्हणजे कसं ते सुरुवातीला सकाळच त्या लवकर येत नाही कारण घरात चहा पाणी येते, सगळं नाश्ता जेवण करणं आणि नंतर मग त्यांचं आवडलं की त्या खाणी म्हणजे कुठे माती टाका, कुठे डबल उचला किंवा काही बारीक सारीक काम ती करतात. अच्छा. म्हणजे कटिंगचं काम सगळं पुरुष कटिंगचं काम पुरुष माणसं करतात. पण मग चिरे उचलणं पण बायका करतात. म्हणजे गाडी भरण्यासहित ती बायका करतात. बरोबर. म्हणजे त्या एका गाडीमध्ये किती चिरे बसतात? 200 चिरे बसतात एका गाडीवर. 200 ते 250 चिरे एका ट्रकमध्ये बसतात. आणि तेवढा एक ट्रक भरण्याची कपॅसिटी असते या बायकांची. तेवढं तर करतात. आणि मग मुलं पण तिथेच रमतात. मुलं अगदी त्यांच्या पायात चप्पल नाही काही नाही अशी म्हणजे मजेत असतात तिथे. असं आपल्यालाच बघून ते असं वाटतं की बाई कशी राहत असतील किंवा काही असं, पण ते छान मजेत असतात. अच्छा. तुला ते असं कम्पेअर करत असतील की अरे आपल्या मुलीला किती जपतोय आणि इथे ही मुलं कशी छान निसर्गाच्या सानिध्यातच वाढतायत. आणि कुठल्या कुठे आले तिकडे त्यांचा एरिया पण ओळखीचा नसतो काही. बरोबर आहे. आणि तिथे येऊन ती रुसतात. ती पण छोटी छोटी कामं करत असते. करतात ना. अच्छा. पण मग तुला असं कधी वाटलं का की ह्या मुलांना आपण काहीतरी त्यांच्या शिक्षणाचं काही बघावं? कारण शेवटी अशी पालावर राहणारी जी भटकी लोक असतात त्यांचं शिक्षण काही धड होत नाही. मग तुला असं वाटलं का की आपल्याकडे आता ही आहेत जवळजवळ 10-12 वर्ष नक्की लोक आता राहणार, 15 वर्षाच्या तत्वाने भाडेतत्वावर घेतली जमीन म्हटल्यावर ही लोक इथे आहेत, तर त्यांच्या शिक्षणासाठी आपण काही करूया असं काही मनात आलं का? आलं, मनात आलं आणि मी सत्यात उतरवलं पण. बरं. आमच्या गावात एक मराठी शाळा म्हणून आहे बोरगावला, तिथे त्या मुलांना मी शाळेत पाठवलं. पण त्यांना त्यांची भाषा आणि आपलीकडची भाषा हे कळत नव्हतं. त्याच्यामुळे आणि मी सुरुवातीला त्यांना शाळेत पाठवायचा की ऍक्टच केला. पण तो सुधीर आमचा कामगार होता, म्हणाला मॅडम नका पाठवू, कारण आमची मुलं जर शिकली तर तुमच्याकडे कामाला कोण येणार. किती विदारक सत्य आहे की आमची मुलं तुमच्यासाठीच परत कामाला येणार, तुम्ही जर शिकवलं तर ती तुमच्या हाताला येणार नाही. पण मग त्याचं कुठेतरी मला असं वाटतं की हे काम करतायत तसं काम मुलांना करावं लागू नये ही तुझी इच्छा होती. त्याच्यामुळे मी त्यांना पाठवले. 1.5-2 महिनेच ती मुलं गेली. पण कसं तरी नाही त्यांचा हावभाव त्या शिक्षकांना पण कळलं की यांना काहीच कळत नाही, तेवढं ते जमू शकत नाही. आणि तेवढी आई बाबांची पण तेवढी मानसिकता नाही. परंपरेत हेच काम ते करत त्यांच्या मनावर ते बिंबवलेलंच असतं, मला पण हेच काम करायचं. बरोबर आहे. हे ते करणार परंपरा जसं चालतं तसंच आहे. डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, चिरेखाणीवर काम करणाऱ्याचा मुलगा तेच काम करणार अशा रीतीने. पण मग कधी असं काही झालं का की काही वाईट प्रसंग आले, एखादा काही अपघात घडलाय तुमच्या खाणीवर किंवा या मुलांना कधी काही त्रास झालाय असं काही? झालं बऱ्यापैकी. म्हणजे मुलांना तर खूप वेळा विंचू चावणं, शेती खाणीवर खेळत असताना पडणं वगैरे असे बरेच प्रकार झाले. पण आमच्या गावात एक दंडे डॉक्टर म्हणून आहे, त्यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट ठेवलं होतं. म्हणजे अजूनही आहे. किंवा इमर्जन्सीला कधी काही लागलं तरी त्या माणसांना म्हणजे तेवढं त्यांनी ट्रीटमेंट द्यावी असं एक होतं. आणि चांगला अनुभव म्हणजे माझे मिस्टर तर पॉझिटिव्ह होते, त्याच्यामुळे आमचा सुनील म्हणून एक कामगार होता. त्यांनी आम्हाला खूप मदत केली. म्हणजे हे पॉझिटिव्ह असल्यामुळे आम्हाला 15 दिवस क्वारंटाईन बाहेर पडू शकत नव्हतो आम्ही. पण त्यांनी त्या 15 दिवसात आम्हाला एवढी मदत केलं नाही की म्हणजे आमचा विश्वास आणखी जास्त वाढला त्याच्यावर. म्हणजे त्यांनी ऑर्डर बघणं त्यांनीच केलं, वेळप्रसंगी गाडी भरणं, जांभा कट करणं,
आणि बाहेर ड्रायव्हिंग करणं हे सुद्धा काम त्यांनी चांगल्यापैकी केलं. पडेल ते पडेल सगळं ते काम त्यांनी केलं. म्हणजे पूर्णपणे चिरेखाट त्यांनी सांभाळलं असं सांभाळलं, म्हणलं तरी हो, काही हरकत नक्कीच. नाही. पण आता त्याच्यामागे तुमचं त्यांच्याकडे असलेली वागणूक हा ते पण आहेच, पण वेळ आली की माणूस करतोच असं असंही नाही, नाही. पण त्यांनी ते करून दाखवलं ते. बरोबर आहे. त्यामुळे जास्तच तुमचा आणखी हो. संबंध म्हणजे तो एकटा सगळं हँडल करत होता. म्हणजे आम्ही आता दोघं तिघं असून आम्हाला किती प्रॉब्लेम येत नाही आम्हाला माहित होतं. त्याच्यामुळे त्याचं ते कौतुक जास्त की त्यांनी ते केलं. एक हाती त्यांनी ते काम हो हो. आणि कधीही तो चिडलेला असं कधीच दिसलं नाही. म्हणजे ज्या वेळेस आमच्याकडे ऑक्टोबर या नोव्हेंबर मध्ये येतो तोच त्याचा उत्सव आम्हाला मे महिन्यात जातानाही दिसतो. अरे वा. म्हणजे कधीही त्याचं असं त्याच्याकडे शिकण्यासारखं आहे. हो. इतकं उत्साही व्यक्तिमत्व तुम्हाला लाभलेलं आहे. हो. बरोबर. आणि वाईट अनुभव म्हणजे आमच्याकडे खाडीवर महिला कामगाराचं काम करताना पदर मशीन मध्ये अडकला. अरे बापरे. त्याच्यामुळे त्याच्यामुळे तिचा एक उजवा हात पूर्णपणे मनगटापासून थोडासा क्रॅक झाला होता. मग आम्हाला हे कळल्यानंतर आम्ही लगेच तिथे विष्णू डॉक्टरकडे आणलं तिला. तेव्हा तू तिथे नव्हतीस? नाही तेव्हा आम्ही नव्हतो तिथे. म्हणजे कसं थोडासा जम बसत चालला होता, कारण हे सुनील आमचा कामगार चांगला मिळाला रोज जावं लागत असं नाही. आणि तसंही काही असेल तर शाळा वगैरे चालू होती आणि आमच्याकडे खाणीचे ट्रक यायचे भरून. काही प्रॉब्लेम असेल तर आम्ही त्यांच्यावर निरोप द्यायचो किंवा ते एक आम्हाला साधन चांगलं होतं. त्याच्यामुळे मग तिचा तो हात म्हणजे ऍक्सिडेंटच म्हणायचा तो. तिला मग आम्ही लगेच विष्णू डॉक्टरकडे आणलं, त्यांचं ओपिनियन घेऊन आम्ही तिला कराडला लगेच नेलं. तिथे ऑपरेशन वगैरे केलं, पण मला शक्य नव्हतं राहणं. मिस्टर 4-5 दिवस तिथे राहिले होते, ऑपरेशन झालं आणि तो खर्च आम्ही विना मोबदला किंवा प्रामाणिकपणे केला. म्हणजे ती जबाबदारी आपलीच आहे हे समजून आम्ही ते केलं. त्याच्यामुळे त्या माणसांचा पण विश्वास आहे मालकांवर की आपल्यासाठी ते एवढं करू शकतात. वाऱ्यावर सोडलं नाही. खूप महत्वाचं. हो. मग ती बाई अजून तुमच्याकडे आहे, काम करते? हो आहे, येते, अजूनही येते. अजूनही ती काम करते. हो. असे अनुभव पण एक एक येत हो. असतात आणि त्यांना त्याहून सुलाखून तुम्ही बाहेर पडताय आणि आज एवढं 15 वर्ष ते सगळं सुरू आहे तुमचं व्यवस्थित काम. मग हे असे छान सगळे अनुभव येतच होते. पण असं कधी झालं का तुमचा ट्रक अडवला गेलाय? म्हणजे आपण कधी कधी ऐकतो ना की बाकी पण काही इतर गोष्टी असतात, आणि पोलीस होते आपण असं काही म्हणूया, तर असे पण काही अनुभव येतात का? किंवा स्त्री म्हणून तुला कधी त्रास झाला का? म्हणजे स्त्री व्यावसायिक या क्षेत्रामध्ये आहे तर मग काही त्रास? स्त्री म्हणून अनुभव म्हणजे ज्यावेळी रॉयल्टी भरणं किंवा महसूल अधिकाऱ्यांच्या समोर येणं, तेव्हा मला आत्तापर्यंत असं कुठलाही अनुभव आला नाही. आपल्याकडे अजून ती लोकांची मेंटॅलिटी आहे की महिला म्हणून त्यांना आदर देणं किंवा त्यांची चौकशी करणं, त्याच्यामुळे असा कुठलाही अनुभव आला नाही. त्यावेळी कोकणातला एक चांगला बाजू आहे की स्त्री काम करते तर तिला तेवढं आदराने वागवायचं आणि शेवटी आपल्यावर पण असतं व्यक्तिमत्व, बोलणं, हे सगळं गोष्टी असतातच. आणि सुरुवातीला कसं आमची पण एक प्रतिमा त्यांच्याबद्दल अशी चांगली होती की हे कुठलंही चुकीचं काम करणार नाही. त्याच्यामुळे त्यांना पण एक माहीत होतं या मॅडमची खाण आहे की सरांची खाण आहे म्हटल्यानंतर कागदपत्र बघावी सुद्धा लागत नाही. त्याच्यामुळे तो पण एक अनुभव चांगला आला. या चिरेखाडची काही संघटना वगैरे आहे? हो आहे. त्या संघटनेच्या अध्यक्षपदी पण काम केलेलं आहे. छान काम आहे. अध्यक्ष पण तू होतीस. अध्यक्ष काय तू काय काम केलंस? मला तसं जमत नव्हतं, मी नावापुरते अध्यक्ष होते, मिस्टरच सगळं बघत होते. ओके, पण करू शकले असते पण माझ्याकडे तेवढी जाण्यासाठी मला वेळ नव्हता. पण त्यांच्या मीटिंग वगैरे असतात, मग त्या बऱ्याच ठिकाणी राजापूर, लांजा या ठिकाणी जावं लागतं. मी काही ते जाऊ शकत नव्हते. त्याच्यामुळे ते पण काम त्यांनी चांगलं सांभाळलं. पण मग ह्या क्षेत्रामध्ये आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तू एकमेव स्त्री व्यावसायिक आहेस का? स्त्रिया 2-3 होऊन गेल्या, त्यांनी प्रयत्नही चांगले केले, पण त्यांच्या प्रयत्नाला यश नाही आलं. कदाचित त्यांना एवढा तुझ्यासारखा सपोर्ट नसेल मिळाला किंवा आर्थिक बाजू पण असते, ते पण त्यांना उभं करता नसेल आलं. त्यामुळे आता ह्या क्षणाला ममता एकच स्त्री व्यावसायिक चिरेखाणीमध्ये तरी आहे. आणि पॉवर टिलरपेक्षा इलेक्ट्रिक मशीन आल्यामुळे तर आम्हाला खूप फायदा झाला. आणि तो आमचा जांबा जो आहे तसं बघितलं तर इलेक्ट्रिक मशीनने आम्ही जांबा काढतो, तो लगेच आपण लावू शकतो. म्हणजे त्याला काही तासायला वगैरे नाही, तासायला नाही लागत. त्याच्यामुळे त्याला जसाच्या तसा म्हणजे आपण तसा तो डायरेक्ट निघतो. आणि आता आमच्याकडे त्या जांभ्याची साईज म्हणजे 15 बाय 9 बाय 6.5चा जांभा निघतो. अखंड निघतो. अच्छा, मला वाटतं आपण तुझ्या मुलाखतीच्या शेवटी त्यांना एक व्हिडिओ दाखवूया सगळ्यांना. मी तो ऍक्च्युअल कसा दगड काढला जातो नाही का, की
ती एक पण आयडिया आहे. हो. मग त्याला पण असं काय माहिती कसं मशीन असतं सांगा? नाही ते आता मशीन पूर्ण एक उभं असं मशीन असतं, एक आडवं असतं. मग त्यांनी फक्त लाईन मारून घ्यायची असते, जेवढ्या आपल्याला साईज होईल तेवढी खेळ ठोकून ती साईज बरोबर करायची आणि नंतर मग ते मशीन त्या लाईन मध्ये चालवायचं. मग ते आपोआप बाहेर पडतं. आणि डिझेलवरच्या मशीनने कसं होतं, तो जांभा निघतो, तो आपल्याला पुन्हा तासून घ्यावा लागतो. म्हणजे तो एक खर्च काढायचा वाढतोच मालकाचा. हो, जसा आहे तसा तो तुम्ही वापरू शकत नाही. त्यामुळे मग ह्या जास्त मागणी. हो, याला दर मागणी पण जास्त मिळत असेल. दर पण जास्त मिळतो, पण लोक घेताना असं विचार करतात की आपण घेणार पुन्हा तो तासावा लागणार, मग ते कामगार कधी येतील सांगता येत नाही. नाही इलेक्ट्रिकच्या याला दर जास्त मिळत. हो, इलेक्ट्रिकचा दर जास्त मिळतो. आणि प्रोडक्शन पण भरपूर मिळतं ना त्या प्रमाणात, म्हणजे चांगली हे होतं. तिथे जे असं व्यस्त प्रमाण होतं की खर्च जास्त आणि प्रोडक्शन हो. तसं इथे होत नाही. जरी लाईटचं बिल येत असलं आणि पण लागतात पुन्हा मनुष्यबळ कमी लागतं आणि उत्पादन जास्त होतं आणि चांगल्या क्वालिटीचं होतं. होतं. बरोबर. आणि लोकांची पसंती हे इलेक्ट्रिक मशीन जास्त मिळते चांगल्या. पण मग आता तुमचा दगड फक्त इथल्या आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये जातो का अगदी लांबवर पण जातो? नाही, आता आम्हाला एवढे वर्ष झाल्यामुळे आमचं सातारा, सांगली किंवा वाई, काजवडी वगैरे इकडे आणि सातारा, कराड साईडला आम्हाला जास्त मागणी आहे. म्हणजे तिकडची लोक त्यांना एक ती क्रेज आहे जांभ्याची. तिकडे कसं विटांचं बांधकाम असतं, त्याच्यामुळे हा कधी त्यांनी बघितलेलाच नसतो. पण आता आमच्याकडून बऱ्यापैकी लोकांनी आता गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात आमच्याकडून बऱ्यापैकी सातारा, सांगली इकडेच दगड गेलेला आहे. जास्त. हो. मग आता हे तुमचं 15 वर्षाचं करार संपला. मग आता परत नवीन प्रोजेक्ट चालू आहे, त्या दिशेने वाटचाल सुरू आहे. आणि देवघरला आमची काकांची दुसरी जमीन आहे, तिथे आम्ही आता चालू करायचा विचार करतो. ह्या ऑक्टोबर पासून आम्ही चालू करू. तिथे आता डीपी टाकणं किंवा पोल टाकणं वगैरे इलेक्ट्रिक काम चालू आहे. म्हणजे साधारण एक जमीन तुम्हाला 10 ते 15 वर्ष दगड देते का? 10 ते 15 वर्ष दगड देते, त्याच्यापेक्षा जास्त मिळू शकतो. पण त्या जमिनीचा कस किती आहे त्याच्यावर तिथे पहिल्या टोपणला पहिल्या दगड लागतो तसाच दगड पुढे लागेल असं सांगता येत नाही. पुन्हा जमीन बदलावी लागते. पण मग ही जी तरी रिकामी सगळी खाण आहे त्याचं काय? नाही, ती जमीन कसं आम्ही नंतर कुणाला नको असेल तर आम्ही ती मालकाला भरून हवी असेल तर ती जेवढी माती काढलेली असते ती परत त्याच्यात टाकून माती भरून ते लेवल करायची. अरे बापरे. पण मग आपण काही वेळा ऐकतो ना की पावसाच्या काळामध्ये या खाणीत पाणी भरतं आणि मग तिथे पण ऍक्सिडेंट वगैरे होतात. म्हणूनच काही मालक असं करतात की आम्हाला तुमची संपल्यानंतर आम्हाला जमीन ती जागा पूर्ण भरून द्या. म्हणजे ते सगळेच करतात असं नाही. सगळेच करतात असं पण खरं हे आपली जबाबदारी. हे जर ऍक्सिडेंट टाळायचं असेल आपल्याला तर हे करणं आवश्यक. कारण आपण तिथून दुसरीकडे गेल्यानंतर आपली जमीन की आपली खाण तिथे होती हे सुद्धा लोकांच्या लक्षात असतं. आपली पण एक जबाबदारी आहे, आपण ते पूर्ण करायला हवं. म्हणजे आपलं म्हणून नाही पण दुसऱ्या कुणाचंही म्हणून तिथे पडू शकतो किंवा मुलं वगैरे असतात फिरती, त्याच्यामुळे भरून द्यावंच लागतं. म्हणजे आता तुम्ही तिसऱ्या जमिनीकडे वळता. हो. आणि आता मला वाटतं अशा सिच्युएशनला आला असेल की आता 25 लाख काय मी अजून एक काही घेऊ शकते आणि आता कदाचित तेवढी गरजही पडणार नसेल नाही का की ते. आणि आताची आमची एक जमीन आम्ही प्रोजेक्ट चालू आहे, एस्टॅब्लिश झालं आता. एस्टॅब्लिश झालं की आता आम्ही एवढी मोठी जमीन आहे की ते आम्ही त्याच्यातून आम्हाला पूर्ण वर्ष आमचं कायमचं ते तू जोपर्यंत काम करू शकतेस तुम्ही दोघं तोपर्यंत तुम्ही येऊ शकते. मग आता मला वाटतं तुझे सासरे वगैरे पण रिटायर्ड झाले असतात. मग आता त्यांचं काही सहभाग आहे काय? सहभाग आहे त्यांचा आता जास्त त्यांचा सहभाग आहे, त्याच्यामुळे आम्हाला जास्त रोज जावं लागत नाही. अच्छा, ते सगळं आता बघतो. ते अकाउंटचं काम पूर्ण ते बघतात. पण आम्ही पहिल्यांदा एक दिवसाआड रोज जायचो, ते आम्हाला आता जावं लागत नाही. धडाडीने तू सुरुवात केली, त्यांचा पाठिंबा मिळाला आणि आता ते सगळं काम ते सुरुवातीला आम्हाला त्याला आमच्याकडे कामगार नाही, आमच्याकडे मार्गदर्शनला गुरुवार बाजार भरतो. त्याच्यामुळे आम्हाला त्या कामगारांना बुधवारी संध्याकाळी खर्ची म्हणतो आम्ही त्याच्या खाणीच्या भाषेत. म्हणजे त्यांना आम्हाला ते वेतन दर बुधवारी द्यावं लागतं. आम्हाला दर बुधवारी पर्यंत मला किंवा जावं लागायचं. म्हणजे असं महिन्याचं नाही नसतं, तुम्हाला त्या आठवड्याचा सगळा हिशोब त्याच्यामुळे आम्हाला ते त्यांचं ते हातावरचं पोट आणि त्यांना दुसरं आमच्याकडे बाजाराची सोय नाही. त्याच्यामुळे एक दिवस आम्ही त्यांना सुट्टीचा आठवड्याचा वार म्हणून पण आताच ठेवलेला. अच्छा, आता पावसाच्या काळात बंद असतं पुन्हा त्यांच्या घरी जातात. हो. आणि मग तेव्हा काय त्याचं बांधून ठेवलेलं असतं की हो, तर त्यांच्या इथे आम्ही जातही नाही, ते लॉक पिक म्हणजे व्यवस्थित जातात. आणि तिकडे ते असल्यामुळे जत्रा वगैरे तिकडे त्यांचं धान्य वगैरे भरपूर असतं, येताना घेऊन येतात. त्यांना 6-7 महिने पुरेल एवढं धान्य घेऊन येतात. पण तुम्ही असं काही त्यांना टोकन देता की बाबा ह्याच्यावर तुम्ही मे मध्ये गेले की आम्हाला जुलै ऑगस्ट मध्ये त्यांना एकदा बोलवून आम्ही त्यांच्याकडे सगळं लिहून एवढी वर्ष झाली असतील तरी आम्ही ते लिहून घेतो. त्यांना ते आम्हाला 2-3 लाख रुपये आम्हाला द्यावे लागतात.
कारण तो आमचा मुकादम आहे, त्याला दुसरी माणसं बघितलं की त्यांनाही पैसे द्यावे लागतात, तो कुठून देणार. आणि आपण एक निर्धास्त असतो ना की आपण त्याला पैसे देत म्हटलं तो नक्की येणार, नक्की करणार. अच्छा, हे सगळं हे तुमचं हो. ह्याच्यावर विश्वासावर चालणार. आणि त्या माणसाला एवढी सवय झाली इकडची की ते तिकडे गेले तरी फोन करत असतात, आणि येऊ का, पाऊस थांबला बरोबर. त्याला आता ती इकडची सोडची असते लागली. आणि तुम्ही पालक म्हणून त्यांच्याशी खूप चांगलं चांगलं. संबंध ठेवल्यामुळे त्याला तिकडे आता नको वाटतं, कधी एकदा आम्ही इथे तुम्ही काम करतोय. म्हणजे खरंच हे तुमचं क्रेडिट आहे. आणि म्हणूनच तुम्ही आता तिसरी खाण परत चालू करू शकतो. अच्छा, मग आता तुला असं वाटतं की तुझ्या हयातीपर्यंत तू हे हो, सगळं आता काही परत जागा बघायची गरज नाही. आता जागा बघायची गरज नाही. अच्छा, जेवढे दिवस आम्हाला वर्ष करावी लागली करू आम्ही, तेवढे वर्ष ती जागा नक्की पुरेल. अच्छा, नक्की पुरेल. आणि आम्ही आता ही नवीन खाण सुरू केल्यानंतर आमची 15 वर्ष करायची खाण संपल्यानंतर म्हणजे सुनील एक मोठा प्रश्न होता की आता आम्हाला सर सोडतील की काय किंवा असं काय. पण त्याला नाही, आम्ही त्याला आम्ही सांगितलं उलट तुला बढती देणार, आम्ही तुला मॅनेजर म्हणून ठेवणार. ओके, बरोबर. तर ते पण त्याला कुठेतरी हे झालं ना की आपलं पण आता पत वाढली की आपण दाखवलं व्यवस्थित. आणि त्या विश्वासाने तो आणखी आमच्याकडे चांगल्या प्रकारे काम करू शकेल. नक्की, खरंच. मग आता हे तुमचं जसं तू आता उभारलंय साम्राज्य म्हणतात त्याच्यामध्ये नाही का, तर मग तुझ्या मुलीला ह्याची आवड आहे का? मुलीला आवड नाही, लहानपणापासून तू सगळं काम बघत बघत आली. तिला असं वाटतंय का की मी पण तिला आवड नाहीये, पण तरी सुद्धा ती सासरी गेल्यानंतर तिथली परिस्थिती, तिथली माणसं, भौगोलिक परिस्थिती कशी असेल त्याच्यावर ते अवलंबून आहे. पण माझे पुतणे आहेत दोघे, त्याला भयंकर आवड आहे. ते आता आम्ही स्वतः आता इथे कुठे गाडी आली तर साईट दाखवण्यासाठी मला जावं लागतं किंवा मिस्टर ऑर्डरसाठी फिरतात. आमच्या दोघांबरोबर ते कायम असतात आमच्या बरोबर. आणि त्यांची खेळणी अशी आहेत की त्यांना जेसीबी डंपर असंच खेळणी. अच्छा, ते बाळपण तुमच्याकडे त्यांना मिळालेलं आहे. तुला ती खात्री आहे जरी आपल्या मुलीनी हात नाही पुतणे तुमचं हे काम नक्की चालू ठेवणार. त्यांना कायम असं असतं त्यांचं की आपण कुठे गेलीस की मला जेसीबी घेऊन ये, डंपर घेऊन ये, असं त्यांची मागणी असते. बरोबर. ते उत्तरादायित्व त्यांच्याकडे जाऊ शकतो. मग तू 2 व्हीलर चालवते, 4 व्हीलर चालवते, हे पण सगळं तुझ्याकडे चांगलंच मिळतं. धडाडी आहेस. सुरुवातीला तू एसटीने सगळा प्रवास केलास, पण नंतरचा प्रवास सगळा नंतर 1.5-2 वर्ष 2 व्हीलरने केला. आणि नंतर मग 4 व्हीलर आल्यामुळे आम्ही 4 व्हीलर लागायची म्हणजे इलेक्ट्रिक मशीनचं जे कटिंगचं सामान असतं ते खूप मोठ्या प्रमाणात असतं. त्याच्यामुळे ते काय 2 व्हीलरने किंवा असं ट्रकाचा आणि ट्रकातून नेलं तरी कसं मग एक दिवसभर पडून राहणार. आणि आम्हाला मार्गदर्शनचे ते तळी म्हणून पुढे गाव आहे, तिथे आम्हाला आता बऱ्यापैकी ते मटेरियल मिळतं. त्याच्यामुळे आम्हाला ते गाडीत टाकून आम्हाला ते तिकडे न्यावं लागतं. आणि आम्ही स्वतः मालक केलो की आम्हाला ते लगेच करून देतात. तू गाडी चालवतेस तुला काही असं अवलंबून नाही लागत, तूच घेऊन जात असेल मशीन वगैरे. त्याच्यामुळे ती गाडी लागते. म्हणून मला पण गाडीची एक हौस होती की आपण शिकावी, की आपण दुसऱ्यावर अवलंबून राहता कामा नाही. सुनील तिथून जरी घेऊन गेला तरी त्याचे 2-4 तास सहज जाणार. मग त्यावेळी आमचं इकडे कटिंगचं काम थांबतं किंवा गाडी बनवण्याचं काम थांबतं. म्हणजे आवडही होती आणि गरज, त्यामुळे ते गाडी सुरू केलं. अच्छा, म्हणजे एकंदर सगळं बघितल्यानंतर असं वाटतं की हे फार वेगळं क्षेत्र आहे. म्हणजे आपण जेव्हा साप्ताहिक बैठकीमध्ये बोलत होतो ना, तेव्हा आपण तिथं सहज म्हटलं की तुमची जी काही खाण आहे ना तू त्याच्यावर बोल. आणि तेव्हा माझ्या मनामध्ये असंच होतं की बहुतेक फक्त माधव सर ते बघत असणार सगळं, पण तू त्याच्यामध्ये एवढी सक्रिय असशील ही खरंच कल्पना नव्हती. आणि मग जसं तू ते उलगडत गेलीस तेव्हा लक्षात आलं की खरंच किती वेगळं काम तू करतेस तू. आणि जिथे पुरुषांची बक्तेदारी आहे नाही का, तिथे एका स्त्रीने एवढं सगळं काम करणं आणि प्रत्येक गोष्ट शिकवून घेऊन जाणून घेऊन ती करणं. कारण शेवटी मालकाने जर तेवढा इंटरेस्ट दाखवला तर तुमचे कामगार काम करणार नाही का. त्यामुळे खरंच खूप म्हणजे हॅट्स ऑफ, तू एवढं वेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलंस. तशी तुझी शैक्षणिक पार्श्वभूमी BS होती, म्हणजे हे काय नव्हतं, पण आवड आहे यशस्वी झालं. परिश्रम करायची ताकद होती आणि कुठेतरी आईने सांगितलं होतं की शिकलेला आहात की तुम्ही काहीतरी स्वतः करा, शिक्षणाचा उपयोग करा. बरोबर आहे, नक्कीच. त्यामुळे हे सगळं इथपर्यंत तू छान सगळं निभावून दिलंस. मग ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे आता जरा सगळं स्टेबल झालंच तेव्हा असं तुला वाटलं की आता आपण थोडंसं वेगळं बघूया काम करून. म्हणजे आता तू चतुरंगाची कार्यकर्ती आहेस, तर मग ह्या सगळ्या व्यापातनं थोडा वेळ मिळाल्यावर तू चतुरंगामध्ये यायचं ठरवलंस. पण कसं काय चतुरंगाबद्दल तुला काय माहिती? आता थोडंसं कसं झालंय, खाण थोडीशी अगदी स्टेबल झालेली आहे. मिस्टर बघतात, सासरे बघतात, आम्हाला माणूसही आम्हाला चांगला कामगार मिळालेला आहे. त्याच्यामुळे मला जावं लागत नाही. आणि मुलगी आता मोठी झाली, त्याच्यामुळे कसं मला थोडासा वेळ मिळाला. म्हणून मी असं ठरवलं की कुठेतरी मंडळात काम करायचं, कुठेतरी संस्थेत काम करायचं.
पण हे मी माझ्या मिस्टरांना सांगितलं तर त्यांनी लगेच सांगितलं की करायचंच असेल तर मंडळ वगैरे नको, तू चतुरंग संस्थेत काम कर. कारण तिचे मिस्टर आपल्या चतुरंग कार्यकर्ते हो, होते, काम करत होते. 4 ते 5 वर्ष ते कार्यकर्ते हो, हो, होते. हो. पण मग नंतर त्यांना मला वाटतं कामाच्या पण व्यापामुळे कामाच्या व्यापामुळे आणि ते पार्ट टाइम जॉब करत असल्यामुळे त्यांना तो कॉलेज सगळं manage होत जावं नव्हतं. लागत होतं. त्यामुळे इकडे वेळ देणं शक्य नव्हतं त्यांना. बरोबर. म्हणजे मंडळी आपल्या संस्थेसाठी पण ही खूप चांगली गोष्ट आहे की हो. त्यांना ते माहिती होतं की ज्या संस्थेमध्ये मी काम केले आणि मला नाईलाजाने बाहेर पडायला लागले, तर हिला आता काम करायचं असेल तर तिने परत तिथे जावं, की तिथे तिची ती हाऊस पुरी हो. होईल किंवा चांगल्या पद्धतीने तिला तिथे काम करायला मिळेल. म्हणजे खरंच हे आम्हाला पण प्राऊड फिलिंग आहे की म्हणून तू आणि मधुरा देशपांडे माझ्याकडे योगाला येत होती. अच्छा. तिच्या ओळखी अर्थातच मी सुरुवातीला ती होती चतुरंगमध्ये, मग तिच्या ओळखीने मी चतुरंगमध्ये आणखी जास्त भाग घेतला. मग चतुरंग विषयी तुला म्हणजे असं काय वाटतं की तुझी कामाची जी काही सगळी पद्धत होती, एका रेखेमध्ये काम करणं आणि सगळं शिस्तशीर वगैरे, ते सगळं इथे तुला उपयोगी पडलं का? चतुरंगमधनं ह्या सगळ्या गोष्टी तू तुझ्या व्यवसायामध्ये ह्या काही वापरू शकते? चतुरंगमध्ये मला खूप काही शिकण्यासारखं मिळालं. 4 माणसांची नवीन ओळख झाली. आधी काकांची शिस्त किंवा एकंदर त्यांचं कामाचं स्वरूप बघता मला ते आवडलं. म्हणजे त्याच्यामुळे मी तिथे राहण्याचा म्हणजे एक अट्टहास केला की तिथे काम करायचंच आपण. अच्छा अच्छा. म्हणजे तसे 5-6 वर्ष झाली. हो. तुला आवडतंय आवडतंय, हो. चतुरंगमध्ये काम करणं हो. सगळं हे आवडतंय. मग ह्या व्यतिरिक्त तुला आणखी काही छंद आहेत का? मला चंद्र घर नीटनेटकं ठेवणं आवडते. अच्छा. बरं बरं. स्वयंपाक करणं, दुसऱ्याला खाऊ घालणं हे एक आवड आहे. चला म्हणजे हिच्याकडे कधीही गेलं की आपल्याला हो. खायचा काही प्रश्न नाही. हा, मस्त चमचमीत खायला घालणार तू. आणि शिस्त, हो. हा, हे तू जे काही सांगतेस ते मला वाटतं मृदुल म्हणाली होती की पाहुणे येऊन गेले की आई आमची लगेच चादर ठाकठीक करणार. तेव्हा तुझे मिस्टर तुला काय बोलले ते बरं? लॉर्ड सारखं वागू नको. आपलं घर एक घर आहे, ते घरासारखं राहू दे. हा, घर एक घरासारखं राहू दे, लॉज सारखं वापरू नको. अच्छा अच्छा. पण म्हणजे आता आम्हाला ती काळजी येते माझी बाबा की तुझ्या पण छान आहे. तू ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे घर सांभाळून तू हे व्यवसाय हो. खूप चांगल्या पद्धतीने सगळं हाताळलंस. मग आणि ह्या चतुरंग वगैरे सांगायचं म्हणजे मी आज इथे जी काही आहे त्या चतुरंगी मला हे व्यासपीठ दिल्यामुळे मी इथे आज बोलू शकले. बोलू शकली बरोबर. आणि नाही ते सांगितलं ना की आम्हाला माहितच होतं, मी जसं सुरुवातीला म्हणलं की आपल्या आजूबाजूलाच व्यक्ती असतात पण आपल्याला पत्ताच नसतो त्यांचं एवढं वेगळं काम आहे, मोठं काम आहे. ते त्या निमित्ताने आज आपल्याला इथे सगळं बोलता आलं नाही का. त्यामुळे खरंच छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. आणि मस्त म्हणजे तुझं पुढच्या समजा तर ह्या कुठल्या मुलींना ह्या क्षेत्रामध्ये यायचं असेल तर तू त्याला काय सल्ला देशील? नाही, मुली यायला हरकत नाही, यावं मी म्हणेन. पण आपलं एक तेवढं महिला म्हणून सिद्ध करण्याची एक संधी असते. पण ते आपल्यावर सुद्धा अवलंबून असतं की आपण कुठलेही म्हणजे सरकारी काम करत असताना नियमाच्या बाहेर करू नये. म्हणजे त्यांना पण एक आपली प्रतिमा त्यांच्यासमोर एक चांगली असते आणि मग तुम्हाला कुठला त्रास होत नाही. अच्छा. म्हणजे मुलींसाठी या क्षेत्र काही वाईट नाही. हा, नाही. फक्त तुमच्याला जिद्द हो. परिश्रम करायची हो. तयारी पाहिजे आणि पेशन्स हवा. Patience, हो. नाही का? आणि काही काही गोष्टी आपल्या वागण्यावर पण अवलंबून असतात. नक्की नक्की. म्हणजे काहीच हरकत नाही. हो, चांगलं हरकत नाही. असंच म्हणशील की या हो. मुलीने यावं यावं. या क्षेत्रामध्ये. अरे वा, मस्त. खरंच मंडळी हे नवरात्राच्या पार्श्वभूमीवर आपण आज एका वेगळ्या नवदुर्गेची ओळख करून घेतली नाही का. आणि खूप छान वाटलं. म्हणजे तिचं हे जे सगळं काम आहे ते खूपच मस्त वाटलं. आणि म्हणून याचा समारोप करताना मला एक कविता म्हणावीशी वाटते, जी आपल्या ज्येष्ठ कार्यकर्त्या नेने मॅडम त्यांनी लिहिलेली कविता आहे. आणि सर्व स्त्री शक्तीला आपण ती कविता समर्पित करूया. पण त्याआधी ममता, तू होकार दिलास तुझ्या मुलाखतीसाठी आणि एवढं छान भरभरून सगळ्यांशी बोललीस, गप्पा मारल्यास, तुझं एक नव्याने व्यक्तिमत्व आम्हाला अनुभवायला मिळालं. याबद्दल तुझे खूप मनापासून आभार. माझी एक अशी अपेक्षा आहे की सगळ्या चित्रकला कार्यकर्ते माझी खाण बघण्यासाठी नक्की अरे आपण एक फील्ड ट्रिप काढूया. हो, फील्ड ट्रिप काढूया आणि तुझ्या खाडीवर नक्कीच तिथे येऊया. बरं, तर आपण या मुलाखतीचा शेवट ह्या छानशा कवितेने करूया, जी सर्व स्त्री शक्तीला समर्पित कविता आहे. मी एक स्त्री याचा मला गर्व आहे. मी एक स्त्री याचा मला गर्व आहे. संस्कृतीच्या संपन्नतेचं मी पहिलं बीज आहे. संस्कृतीच्या संपन्नतेचं मी पहिलं बीज आहे. पुसून टाकलाय मधला भूतकाळ, पुसून टाकलाय मधला भूतकाळ. दडपलेल्या तेजाची मी लखलखती बीज आहे. असं कुठलं क्षेत्र नाही, असं कुठलंच क्षेत्र नाही जे मला नवं आहे आणि माझ्या इच्छेला क्षितिज सलाम करत आहे. आदर करते भगीरथाच्या थोर तपश्चर्येचा.
आदर करते भगीरथाच्या थोर तपश्चर्येचा. जीवनाला जीवन देणारी भागीरथी ती मीच आहे. वंद्य आहेत पंचकन्या, वंद्य आहेत पंचकन्या अग्निदिव्यातून बाहेर आलेल्या. त्याच राखेत जन्मलेला मी एक फिनिक्स आहे. धन्यवाद. जसं स्नेहल काकू कवितेमध्ये म्हणाली, असं कुठलं क्षेत्र नाही जे मला नवं आहे. अगदी खरंय. ममता काकू किती का वेगळ्या क्षेत्रात काम करते ना, आणि नुसतं काम नाही तर तो व्यवसाय वाढवते पण. तर खरंच या गप्पा ऐकून खरंच खूप छान वाटलं. आणि आपल्या चतुरंगमध्ये आपण कुणाला थँक्यू किंवा धन्यवाद म्हणत नाही, पण मी नक्की सांगेन की ह्या गप्पा खरंच खूप इन्स्पायरिंग होत्या. आणि सध्या आमच्या पिढीसमोर किंवा तरुणाईसमोर एक खूप संधी उपलब्ध आहे किंवा खूप वेगवेगळी क्षेत्र अवेलेबल आहेत. पण ह्या संधी किंवा ह्या क्षेत्रामध्ये जाऊन ह्या संधीचं सोनं कसं करावं हे या मुलाखतीतून स्पष्ट होतं. चला तर मग पुढच्या कार्यक्रमामध्ये नवीन व्यक्ती आणि त्या नवीन व्यक्तीच्या क्षेत्राविषयीचं जीवनगाणं ऐकूया. आणि त्या कार्यक्रमाबद्दल माहितीसाठी चतुरंग पेजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.